नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर मग आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ऍड आलेली आहे, ज्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. तर त्याच्या सरावासाठी 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झालेत त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर पहा, त्याच्यामधला आज आपण नागपूर विभागाचा जो गडचिरोली जिल्ह्याचा जो पेपर होता, जो 31 जुलै 2024 मध्ये झाला होता, तर तो आज आपण बघणार आहे. त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जेवढे काही 50 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर मग त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, प्ले स्टोरवरती तुम्हाला मिळून जाईल. तर मग त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 499 रुपये आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, रमेश सरळ दक्षिणेला 9 मीटर अंतर चालला. तेथून बरं, आता कुठे गेला बघा रमेश, सुरुवातीला दक्षिणेकडे गेला. दक्षिणेकडे गेला, किती गेला तर 9 मीटर गेला. चला पुढे काय दिले बघा, तेथून 90 अंश डावीकडे वळून 40 मीटर अंतर चालला. आता बघा, इथून तो कुठे गेला बघा, डावीकडे. चेहरा जर दक्षिणेकडे असेल ना, तर आता जो आपला उजवा हात आहे तो डावा होतो. तो डावीकडे किती गेलाय तर बाबा 40 मीटर गेलाय. 40 मीटर दाखवा इकडून. चला पुढे काय दिले बघा आता आणखी. पुन्हा 90 डिग्री डावीकडे वळून 18 मीटर अंतर चालला. आता इथून परत तो कुठे गेला बघा, डावीकडे म्हणजे वरच्या साईडला. किती गेला 18 मीटर. बघा, ह्या लाईनला पॅरलल लाईन आहे म्हणून इथून इथपर्यंत आधी ही 9 मीटर दाखवा आणि त्याच्यावरती परत हे 9 मीटर, 18 मीटर गेला. तर काय दिले बघा, तर सध्यापासून याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल. आता बघा लक्षात घ्या, सध्यापासून आता तो कुठं आहे, इथे एंड त्याचा इथे झालाय आणि सुरुवात त्याची स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे बघा, इथे. पण सध्या तो कुठे आहे, इथे. ठीक आहे बघा, सुरुवात झाली त्याची इथून. ठीक आहे बघा. आता बघा प्रश्नात थोडस काय झाले बघा, कन्फ्युजन झाले. बरं, आधी आपण काय दिले बघा बघू. तर सध्यापासून याचे मूळचे स्थान, इथं सध्यापासूनच्या ऐवजी काय पाहिजे होतं बघा, तर बघा सुरुवातीपासून याचे मूळचे स्थान, मूळच्या ऐवजी काय पाहिजे, सध्याचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल. तर मग उत्तर निघते त्याचं. ठीक आहे, कसं बघा लक्षात घ्या, म्हणजे अंतरामध्ये प्रॉब्लेम नाही, फक्त दिशेमध्ये प्रॉब्लेम निघतोय. बघा लक्षात घ्या, आता आपल्याला इथून इथलं शॉर्टकट मध्ये अंतर काढायचं, बरोबर आहे का. मग काय करावं लागेल आपल्याला, इथं आता पायथागोरस थेरमने उत्तर काढावं लागेल. बघा, हे आडवा अंतर किती आहे तुमचं, बघा आडवा अंतर झालं हे 40 आहे, तर हे पण 40 झालं, बरोबर आहे का. आणि हे उभं किती आहे बघा, आता 9 आहे. बघा, आडवं झालं 40, उभं झालं 9. मग हे ह्याला बघा बघा, राईट अँगल ट्रायंगलचा जो म्हणजे काटकोन त्रिकोणाचा जो आपला हा जो असतो ह्याला आपण कर्ण म्हणतो, ज्याला हायपोथेनियस म्हणतो आपण. त्याला फॉर्म्युलामध्ये कसं टाकतो बघा, ही जर एक बाजू आपण ए पकडली तर दुसरी बाजू आपण बी पकडतो आणि ह्याला कधी पकडतो, सी पकडतो. ठीक आहे बघा, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, सी स्क्वेअर असतो. कर्ण निघून जातो. मग इथे काय करावं लागेल आपल्याला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग आता एक बाजू किती पकडली आपण, 40 पकडली. बघा, 40चा वर्ग अधिक बी म्हणजेच किती 9 आहे, 9चा वर्ग बरोबर काय असेल इकडे, सी स्क्वेअर असेल. बघा 40चं बरं, आता 40चा वर्ग करायचं म्हणजे काय करायचं, 4चा वर्ग झाला 16 आणि शून्यत ना 1 शून्य तर 2 शून्य देऊन टाका, 1600 झालं. अधिक 9चा वर्ग झाला 81 बरोबर किती येते, सी स्क्वेअर. म्हणजेच काय 1681 बरोबर काय झालं, सी स्क्वेअर. आता बघा 1640चा वर्ग आहे, मग 40च्या पुढचा वर्ग कुठला असतो बघा इथे, तर 41 असतो, बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये पर्याय मध्ये तुम्हाला बघा 40 मीटर, 41 मीटर, 39 मीटर, 40 मीटर दिले, बरोबर आहे का. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचं कधी पण हे जे मधलं अंतर असतं ज्याला आपण कर्ण म्हणतो, तो ह्या लाईन आणि ह्या लाईन पेक्षा काय असतो बघा, जास्त असतो. दोघांच्या बेरजेपेक्षा कमी असतो, पण सेपरेट जर चेक केलं ना तर ह्याच्यापेक्षा पण मोठा असतो, ह्याच्यापेक्षा पण मोठा असतो. म्हणजे इथं काय निघेल बघा, आता 40 मीटर तर अंतर येणार नाही, 39 पण येणार नाही, राहिलं काय फक्त 41 आणि 41. ठीक आहे बघा. बरं, आता पुढे काय दिसते बघा याच्यामध्ये, आता पुढचं चेक करून बघा 41चा वर्ग आहे का. बघा 41 गुणिले जर 41 केला आपण तर काय निघेल इकडं बघा, एक इकडे 4 आले, परत 0, 4 1 4 आणि 4 1 16, म्हणजे किती निघते इकडे 1 8 6 आणि 1, म्हणजे 1681 41चा वर्ग. म्हणजे आता एवढं कळलं की आपल्याला हायपोथेनस किती आपला 41 आहे, म्हणजे हे अंतर झालं आपलं किती 41 मीटरचं. ठीक आहे बघा, 41 मीटर झालं. चला आता 41 मीटर दोन्हीकडे पण दिले, बरोबर आहे का. आता फक्त काय करायचं, आपल्याला दिशा चेक करायची, ईशान्य आणि आग्नेय कुठले. बघा जर आपण बघा प्रश्न जसा आहे तसा जर दिला आपण, सध्यापासून मूळचे म्हटलं तर सध्या कुठे आहे बघा, इथे सध्या, आणि मूळचे स्थान कुठे आहे. मग इथून ह्या सध्या स्थानापासून हे जर स्थान काढायचं असेल तर काय निघेल बघा, जरा बघा इथं बघा सध्याचं स्थान हे ना, ह्याच्या खाली कुठली दिशा असते, ही दक्षिण असते. आणि सध्याच्या ह्या साईडला कुठलीच दिशा असते बघा, तर पूर्व दिशा असते.
मग दक्षिण आणि पूर्व दिशेमध्ये कुठले असते बघा, आग्नेय आणि इकडे असते नैऋत्य. नैऋत्य पर्याय मग तुम्हाला दिले कुठं, नाही दिलेलं. त्यामुळे काय करायचं बघा, तर सुरुवातीपासून सध्याचे स्थान कुठल्या दिशेला ते बघायचे. सुरुवातीपासून जर आपण बघितलं सध्याचं स्थान तर निघते बघा, काय निघेल बघा. जर सुरुवातीतून पकडले आपण तर ह्याची पूर्व दिशा झाली ही आणि ह्याची उत्तर दिशा झाली वरती. मग पूर्व आणि उत्तरच्या मध्ये कुठलं असतं बघा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ह्या साईडला कुठलं असतं, ईशान्य. म्हणजे ईशान्य 41 मीटर म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता परत एकदा डायरेक्शन चॅप्टरचा फक्त कुठल्या टाईपवरती प्रश्न आहे बघा. तर दिशा बदलली. आता कसं असतं बघा, लक्षात घ्या काय दिलं ह्याच्यामध्ये. जर वायव्य दिशेला पश्चिम म्हटली बघा, वायव्य दिशेला पश्चिम म्हटली म्हणजे याचा अर्थ काय बघा, ज्या ओरिजिनल दिशा आहेत त्या जागा सोडत नसतात. आधी ज्या आपल्या मूळ दिशा आहेत ना त्या इथे काढून घ्या. मूळ दिशा काय निघतील बघा इकडं, वरती झाली उत्तर, ही झाली दक्षिण, इकडे झाली पूर्व आणि ही झाली पश्चिम. ठीक आहे. चला इकडे झाली आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ही झाली ईशान्य. ठीक आहे. चला आता काय दिले बघा याच्यामध्ये. जर वायव्य दिशेला पश्चिम म्हटले बघा, वायव्य दिशेला काय म्हटले आपण इकडे पश्चिम, इथं वायव्य दिशेला पश्चिम म्हटले. एवढं एक जरी दिलं तरी चालतं, पण कसं असतं नकाशा सरळ मांडलेला आहे का पालता मांडलेला आहे ह्याच्यासाठी पण आपल्याला मग ते दुसरी दिशा एक माहिती असणं गरजेचं असतं. चेक तो सरळ देतात पण उलटा एखाद्या वेळेस चुकून उलटा पण नकाशा मांडून देऊ शकते. आज ठीक आहे. चला पुढे बघू. पूर्व दिशेला ईशान्य म्हटले बघा, पूर्व दिशेला काय म्हटले आपण, ईशान्य म्हटले. झालं, एवढी माहिती दिली असती तरी चाललं असतं आपल्याला. पुढे आणखी त्यांनी दिले, काय दिले, नैऋत्याला दक्षिण म्हटले. नैऋत्याला काय म्हटले बघा, दक्षिण म्हटले. तर काय म्हटले बघा, तर आग्नेय दिशेला काय म्हणाल, आग्नेय दिशेला काय म्हणाल. ठीक आहे. बघा बघा आता काय निघेल, मांडताना कशी मांडणी करायची बघा. आता ईशान्येच्या पुढची दिशा कुठली असते बघा, ईशान्येच्या पुढची दिशा असते पूर्व. मग इथं ईशान्येच्या पुढे काय असेल बघा, पूर्व असेल. बरोबर आहे का. आपलं उत्तर निघालं बघा, आग्नेय दिशेला काय म्हणाल तर बघा आग्नेय दिशेला पूर्व म्हणाल. ऑप्शन नंबर काय ते आपला पाहिलं इथे. सगळं मांडून घेऊ आपण तरी पण. चला बघा, पूर्वच्या पुढे काय असते, आग्नेय. पूर्वच्या पुढे इथं झाली आग्नेय. बघा चला परत, आग्नेयच्या पुढे काय असते, दक्षिण. बघा इथं दक्षिण आली. दक्षिणच्या पुढे नैऋत्य, इथं नैऋत्य लिहा. परत नैऋत्यच्या पुढे काय असते, पश्चिम. नैऋत्यच्या पुढे पश्चिम झाली. परत बघा पश्चिमच्या पुढे काय असते, वायव्य. पश्चिमच्या पुढे इकडे वायव्य लिहून टाका. परत वायव्यच्या पुढे उत्तर असते, इकडे उत्तर लिहून टाका. बरोबर आले का बघा, उत्तरच्या अपोजिटला दक्षिण आहे, पूर्वच्या अपोजिटला पश्चिम आहे. ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे ते. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, ह्या टाईपचे क्वेश्चन का असतात. समजा आता मी या साईडला टेबल घेऊन समजा बसलो असेल, माझ्या समोर काय असतं, मी पुस्तक मांडलेलं असतं. आपण कधी पण काय पकडतो, पुस्तकाची वरची बाजू ही उत्तर पकडली. आता बघा ही तर मी काय पकडले, ही बाजू मी रिअल मध्ये काय पकडली, उत्तर पकडले क्वेश्चन सॉल्व्ह करताना. बरोबर आहे का. पण ह्या साईडला खरंच उत्तर दिशा आहे का, माहिती नाही आपल्याला. पण ज्यावेळेस थोडक्यात काय, तर बाबा जी दिशा असेल ना ती काय बनली तर उत्तर बनले असल्याचा अर्थ. येते लक्षामध्ये. समजा बघा आता ह्या साईड येते लक्षामध्ये बघा. समजा आता मी काय केले बघा, उत्तर दिशा कुठे दिसते बघा तुम्हाला, इथं दिसते. मी काय केलं, या साईडला तिरकं तोंड करून बसलो आणि वरती काय केलं, मी उत्तर लिहिलं. पण ऍक्च्युअल मध्ये दिशा कुठल्या, ईशान्य. ज्या खऱ्या दिशा असतात ना त्या जागा बदलत नाहीत. ठीक आहे. बघा आपण कुठल्या दिशेला तोंड करून बसलोय समजा पेपर घेऊन, त्यानुसार आपल्या दिशा बदलत असतात. ठीक आहे. आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका रांगेत यतीश समोरून 9 आहे. बघा समजा आता समोरून पकडला आपण, समोरून 31चा कितवा क्रमांक आहे हा, बघा 31 झाला 9वा. ठीक आहे. बघा मग 31च्या पुढे किती जण असतील, 31च्या पुढे 8 जण असतील. डायरेक्ट 8 आणि 1 9 नाही पकडायची, इथं 9 लिहायचं नाही कुठंच. त्याच्या पुढे 8 जण आणि सेपरेट 31, हा 9वा. 8 आणि 1 9 झाले. ठीक आहे. म्हणजे कसं असतं बघा, +1 -1 होत नाही ना. इथं बघा उत्तर कसे सगळे 25 26 30 31, एक जरी प्लस एक जरी मायनस झालं की उत्तर चुकतं आपलं. चला पुढे काय दिले बघा, व त्याच रांगेत रमेश पाठीमागून 16वा आहे. बघा रमेशचा पाठीमागचा नंबर कुठला आहे बघा, समजा एंड इथून एंडून किती रमेश इथे 16वा नंबर आहे. बघा रमेशचा कितवा नंबर झाला, 16वा. रमेशच्या पाठीमाग आणखी किती जण आहेत बघा, 15 जण आहेत. 15 आणि 1 16. पुढे काय दिले बघा, रमेश व 31. बघा रमेश हा 31च्या खाली 7वा आहे. बघा रमेश कुठं आहे, तर 31च्या खाली 7वा आहे. बरोबर आहे का. मग आता ह्याच्यापासून जर आपण बघा इथून जर खाली मोजत गेलो तर ह्याच्या 7वा क्रमांक आला. दोघांमध्ये किती जण असतील बघा, 6 जण असतील. 31 म्हणजे 6 जण 1 7. रमेश कुठं आला, 31च्या खाली 7वा आला. पुढे काय दिले बघा, तर रांगेत एकूण मुले किती. आता मुलं मोजा किती आहेत बघा, मग
8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 आणि 15 30, 30 आणि 1 31. उत्तर काय निघते आपलं ऑप्शन नंबर 4 31. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. झाडाच्या रांगेत प्रत्येक 2 झाडांमध्ये 3 फुटांचे अंतर आहे. तर 22 झाडे लावल्यास पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती? ठीक आहे बघा, आता एकूण 22 झाड आहेत. पहिलं झाड इथं झालं आणि इकडे झालं 22वा झाड. ठीक आहे बघा, दोघांमधलं अंतर विचारले आपल्याला. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण पहिलं झाड लावतोय, समजा पहिलं झाड मी लावलं, तर ह्या झाडाच्या पाठीमागचं अंतर आपण अंतर कुठलं मोजणार? नाही मोजू शकत, बरोबर आहे का? मग ज्यावेळेस आपण बघा दुसरं झाड लावतो, इथे मी दुसरं झाड लावलं, तर मात्र ह्या दोघांमधलं अंतर मी किती पकडलं बाबा? काय ते 2 झाडांमध्ये 3 फुटांचं अंतर आहे, 3 फुटांचं पकडलं. बघा आणखी एक झाड लावलं मी इकडं, ह्याच्यामध्ये परत अंतर किती? 3 फुटांचं. याचा अर्थ काय? 2 झाडं असतील तर 1 गॅप निघेल, 3 झाडं असतील तर 2 गॅप निघतील, 4 झाडं असतील तर काय निघेल बघा? 3 गॅप निघतील. बरोबर आहे का? मग 1 पासून जर 22 झाडं असतील तर 1च्या पुढे 21 गॅप आहेत. 1 अधिक 21 बरोबर 22 येते. बरोबर आहे का? मग एकूण गॅप किती झाले बघा? 21. आणि प्रत्येक 2 झाडांमध्ये अंतर किती येतं? 3 फुटाचं. मग 21 गुणिले 3 किती येते मग? 63. मग 63 काय फूट उत्तर येईल तुमचं? 63 फूट म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. काय दिलंय बघा याच्यामध्ये. 8 व्यक्ती चौरसाकृती बसल्या आहेत. त्यातील 4 व्यक्ती चौरसाच्या कडेला व 4 व्यक्ती चौरसाच्या बाजूला मध्यभागी बसले आहेत. ठीक आहे बघा, आता इथं समजा आपण आता चौरस काढला. ठीक आहे बघा, 4 जण इथं बसलेत आणि 4 जण परत हे मध्ये बसलेत, म्हणजे कोणाचे 8 जण झाले. रेषा का मारले मी? कारण ह्याच्या अपोजिटला हा असतो, ह्याच्या अपोजिटला हा, ह्याच्या अपोजिटला हा आणि ह्याच्या अपोजिटला हा. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले? हा, रुपेश हा विजयच्या उजवीकडे तिसरा आहे. बघा रुपेश कुठे आहे? विजयच्या उजवीकडे. बरं पुढे काय दिले? तर रुपेश हा टोकाला मुळीच येत नाही. रुपेश टोकाला बसला ना. रुपेश कुठे बसलाय? मध्ये बसलाय. तात्पुरता आपण रुपेश इथे मांडू. रुपेश का टोकाला नाही, रुपेश मध्ये आला. आता काय म्हटले बघा, हा रुपेश हा विजयच्या उजवीकडे तिसरा आहे. बघा जर सेंटरला जर तुमचं तोंड असेल तर उजवी बाजू कुठे असते? हे असते. डावी बाजू ही असते. बरोबर आहे का? विजयची उजवी बाजू समजा, आता बघा विजयच्या उजवीकडे रुपेश आहे, म्हणजे रुपेशच्या डावीकडे विजय असणार आहे. बघा 1 2 3 इथं कोणाला विजय झाला? इथं मांडला विजय. बरोबर बघा, विजयच्या काय दिले? रुपेश हा विजयच्या उजवीकडे तिसरा आहे. विजयाची उजवी बाजू बघा 1 2 3 तिसरा आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. हा, दिनेशच्या डावीकडे तिसरा अमोल असून बघा दिनेशच्या डावीकडे तिसरा अमोल असून दिनेश हा मध्यभागी मुळीच नाही. बघा आता दिनेश तर मध्ये बसलेला नाही, पण टोकाला आहे. पण आता कुठं मांडायचं आपण? तात्पुरतं खाली मांडून घेऊ. बघा दिनेशच्या डावीकडे दिनेश मांडायचं. बघा दिनेश मांडला इथं. दिनेशच्या डावीकडे तिसरा, म्हणजे बघा दिनेशची डावी बाजू मांडू आपण 1 2 आणि इकडे 3 नंबरला कोण आला? तर अमोल आहे. ठीक आहे बघा, अमोल झाला इकडे. दिनेशच्या डावीकडे तिसरा कोण झाला? अमोल झाला. आणि असून दिनेश हा मध्यभागी मुळीच नाही. मग दिनेश कुठं आहे बघा? तर दिनेश कुठं आहे? तर टोकाला आहे. टोकाला बसलाय. आणि इथं आणखी बघा टोकाच्या शेजारी काय असते? मधली बाजू, परत टोक, परत मधली बाजू. इथं मधली बाजू अजून मध्ये. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा आणखी. बघा दिनेश शेजारी हमीद किंवा सौरभ नाही. बघा दिनेशच्या शेजारी हमीद पण नाही. दिनेशच्या शेजारी हमीद पण नाही आणि दिनेशच्या शेजारी सौरभ पण नाही. ठीक आहे बा, सौरभ पण नाही. पुढे काय दिले? सौरभ होय. हा बरं, चला काय दिले बा पुढं? कपिल समोर विजय आहे. कपिलच्या समोर कोण बसला आहे? विजय आहे. विजयच्या समोर कोण आला? मग कपिल आला. इकडे कपिल लिहून टाका. ठीक आहे. कपिला धरून कुठली उकल आहे का? आणखी नाही. पुढे वाचा काय दिले बघा. सौरभच्या डावीकडे तिसरा रुपेश असून, बघा आता सौरभच्या डावीकडे तिसरा रुपेश आहे, एवढं माहिती कळलं आपल्याला. रुपेश कुठे? डावीकडे. सौरभच्या बघा, मग उजवीकडे कोण असेल? सौरभ असेल. 1 2 3 इथं कोण आला? सौरभ आला. सौरभच्या डावीकडे बघा 1 2 3 ला कोणाला? रुपेश आला. ठीक आहे. असून बघा पुढे काय म्हटलंय? असून हमीद हा कपिल व सौरभच्या मध्ये आहे. हमीद कुठं आहे? कपिल व सौरभच्या मध्ये. बघा कपिल आणि सौरभच्या मध्ये कोण आहे? तर हमीद आहे. हमीद आहे. ठीक आहे बघा, म्हणजे आता बघा हमीदचा विषय आपण क्लोज करून टाकला. हमीदला मांडला कुठं? सौरभ आणि कपिलच्या मध्ये. आता ठीक आहे, सौरभचा पण विषय क्लोज केला. पण सौरभ कुठं मांडला बघा? इथं मांडला आपण. हा, सौरभच्या शेजारी दिनेश नसला पाहिजे. बरोबर आहे का? बरं चला आता पुढे बघू आणखी काय केले बघा. हा, कपिल व सौरभच्या मध्ये आहे. उरलेल्या जागेवर राहुल बसतो.
आता राहिला कोण फक्त आता राहुल. राहुल एक 8वा व्यक्ती आहे. ठीक आहे. चला आता काय करावं लागेल बघा आपल्याला. बघा आता मला सांगा दिनेश कुठे टोकाला आहे. टोक कुठलं शिल्लक राहिले बघा. आता एवढे एकच टोक शिल्लक राहिले. इथं कपिल गेला, सौरभ गेला, विजय गेला. इथं दिनेश मांडला. इथं दिनेश मांडला. आणि दिनेशच्या डावीकडे अमोल आहे बघा 3 नंबरला. 1, 2 आणि 3 इथं कोण आला मग अमोल आला. ठीक आहे बघा ह्याचा पण विषय संपला. हे पण मांडला आपण. आणि दिनेश आणि सौरभच्या पण जागा फिक्स झाल्या. सौरभ इथे, दिनेश इथे, ह्याचा पण विषय क्लोज करून टाकला. शेवटचा व्यक्ती कोणी राहुल आहे. तो राहुल इथं मांडून टाका. आणि आता काय दिले बघा. हा तर पुढील पैकी योग्य पर्याय सांगा. पहिले काय दिले बघा. सौरभ हा उत्तरेकडे चेहरा करून बसतो. त्यांनी ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय का की कुणाचा चेहरा कुठल्या बाजूला आहे. नाही. त्यामुळे पहिले काय झालं, चूक झालं. पुढे काय दिले बघा. रुपेश हा एका टोकाला बसतो. रुपेश टोकाला आहे का नाही. रुपेश बघा टोकाच्या मध्ये आहे. त्यामुळे 2 नंबर पण चुकलं. 3 नंबर बघा. हमीद व राहुल समोरासमोर असून टोकाला बसतात. बघा हमीद आणि राहुल समोरासमोर बसतात. बरोबर आहे. पण पुढे काय म्हटले बघा, असून टोकाला बसतात. टोकाला बसतात की नाही तर ते मध्ये बसतात. त्यामुळे काय झालं, 3 नंबर पण चूक झालं. 4 नंबर बघा. अमोल समोर रुपेश असून, बघा अमोलच्या समोर रुपेश असून बरोबर आहे ते मध्यभागी बसतात. बघा दोघं पण मध्यभागी आहेत का, अमोल आणि रुपेश आहेत. 4 नंबर आपलं बरोबर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतात. एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच कसं असतं लक्षात घ्या. समजा आता सकाळचे समजा 6 वाजले तर घड्याळामध्ये तास काटा 6 वरती असतो आणि मिनिट काटा कुठं असतो, इथं आपला 12 वरती असतो. याला काय म्हणतो आपण, दोघं पण एकमेकांच्या सरळ रेषेमध्ये आहेत आणि दोघांमध्ये अँगल हा 180 असतो. ठीक आहे बघा. मग इथं काय दिले बघा. तर सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत किती वेळा एकत्र येतील. ठीक आहे. आपण काय करू बघा. दुपारी 12 ते रात्री 12 आपल्याला टायमिंग कळून जाते. बरोबर आहे का. बघा सकाळी बघा दुपारी 12 ते रात्री 12 तास होतात. रात्री 12 वाजेपर्यंत किती होतात, 12 तास होतात. तर या 12 तासामध्ये आपल्याला एवढं माहिती की एका घड्याळाच्या सर्कलमध्ये दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा असतात, तर 11 वेळा असतात. ठीक आहे बघा. 11 वेळा का असतात, कारण त्याच्यामध्ये कसं असतं बघा 5 ते 6 आणि 6 ते 7 बघा. 5 ते 6 आणि 6 ते 7 मध्ये दोन्ही काटे फक्त 6 वाजता एकत्र असतात. बाकीच्या प्रत्येक तासामध्ये 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 मध्ये प्रत्येक तासामध्ये दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध असतात. एक वेळा येतात. फक्त काय 5 ते 7 मध्ये फक्त 6 वाजता दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं काय होतं बघा 12 तासामध्ये 11 वेळा एकत्र येतात. ठीक आहे बघा. 5 ते 6 आणि 6 ते 7. आता आपल्याला फक्त काय बघायचं बघा सकाळी 7 ते 12 पर्यंत बघा. सकाळी 7 ते दुपारी 12. आणि लक्षात घ्या हे 12 तासामध्ये 11 वेळा येतात ते पाठ करून टाकायचं. दोन्ही काटे एकत्र पण 11 वेळा असतात 12 तासामध्ये. दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध 180 अँगल ते पण किती वेळा करतात तर 12 तासामध्ये 11 वेळाच करतात. काटकोण त्रिकोण जर म्हटलं तर मग ते एका तासामध्ये 22 वेळा येतात. ठीक आहे. चला पुढे काय दिसतं बघा याच्यामध्ये. आता सकाळी 7 ते 12. आता बघा आपण काय म्हटले बघा 5 ते 6 आणि 6 ते 7 मध्ये फक्त 6 वेळा एकत्र येतात. पण 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 या 5 तासामध्ये प्रत्येक तासाला दोन्ही काटे एक वेळा एकत्र येतात. सॉरी एक वेळा एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला येतात. म्हणजे इथं बघा 7 ते 12 मध्ये किती वेळा येतात तर 5 वेळा येतात. आणि लक्षात घ्यायचं टायमिंग पण असतं. ह्याचं एक टायमिंग पण असतं. म्हणजे तुम्हाला विचारलं बाबा तर बाबा 12 ते 1 समजा 1 ते 2 मध्ये दोन्ही काटे एकत्र कधी येतील तर त्या टायमिंग काय असतं बघा 1 च्या अपोजिटला असतं 7 मध्ये झाले 35 मिनिटं. मग 35 मिनिटाच्या पुढचं उत्तर काय असतं 38.211 मिनिट. प्रत्येक तासामध्ये तुम्हाला उत्तर पण काढता येतं. ठीक आहे बघा. बरं चला आता इथं आपलं उत्तर काय निघेल मग हे 11 वेळा आणि हे 5 वेळा म्हणजे असं एकूण 16 वेळा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. कारण बघा ह्या टाईपवरती आपण एक पूर्ण लेक्चर घेतो क्लॉक चॅप्टरवरती. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. आणि ह्याचा चार्ट जो असतो ना तो चार्ट तुम्हाला पाठ पण करता येतो. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 5 तास 46 मिनिटे व 12 सेकंद यांचे तासात रूपांतर करा. ठीक आहे बघा. तर सगळ्यांचं तासामध्ये करायचे 5 तास अधिक आता 46 मिनिटं म्हणजे किती तास तर एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. बरोबर आहे का. मग 60 मिनिटाचा 46 मिनिटावा भाग आहे. मग काय नाही बघा 46/60 होईल कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. अधिक 12 सेकंद म्हणजे काय बघा एका तासामध्ये 36 सेकंद असतात. लक्षात ठेवायचं कधी पण. म्हणजे 1200 भागिले काय होईल इकडे 1200 भागिले 3600 किती होईल 3600. ठीक आहे. चला आता इथं काय करू शकतो बघा आपण तर बघा आता मला सांगा
मी ह्या दोन्हीचा छेद समान करू शकतो. आता सगळं मी काय केलं बघा, मिनिटाचं रूपांतर तासामध्ये केलं, सेकंदाचं रूपांतर मी तासामध्ये केलं. आता मी हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. जे काय उत्तर निघेल ते माझं कसं निघेल, तासामध्ये निघेल. बघा लक्षात घ्या, आता इथं काय निघेल बघा, मी ह्याला 6 करू शकतो का बघा, छेद समान करू शकतो. 6 ह्याला मला करायचे, बरोबर आहे का? मग काय करेल मी इथं बघा, 6 6 36, 6 दुनी 12, बरोबर आहे का? आता काय दिसतंय बघा तुम्हाला, इकडे 60 दिसते, इकडे 600 दिसते. मी दोन्हीकडे 600 करू शकतो. फक्त मला काय इकडे छेदाला एक शून्य वाढवायचा आणि अंशाला पण एक शून्य वाढवायचा. म्हणजे काय होईल बघा, 5 अधिक बघा 460 भागिले 600 अधिक 2/600. पहा दोन्हीचा छेद मी समान करून टाकला. आता मला काय होईल, आणखी सोपं होईल बघा, 5 अधिक दोन्हीचा छेद झाला 600, वरती किती आलं बघा, 460 आणि 2 झाले 462. आणि आता भाग घालवा, काही फरक पडत नाही. बघा आता लक्षात घ्या, समसंख्या आहे म्हणजे 2 ने भाग जातोय. आणि बघा 6 आणि 4 10 आणि 2 12, 12ला 3 ने भाग जातो. म्हणजे अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो, याचा अर्थ काय 3 ने पण भाग जातो. म्हणजे 3 ने जातो, 2 ने जातो, म्हणजे 3 2 6 ने पण भाग जातो. डायरेक्ट आपण 6 ने भाग घालू शकतो. बघा 6 1 6, बघा 6 7 42, 6 7 42, 4 राहिले, परत 6 7 42, म्हणजे किती आलं बघा, 5 अधिक 77 छेद 100. 77 छेद 100 म्हणजेच काय असतं बघा, 5 अधिक 0.77, बरोबर आहे का? म्हणजेच काय असतं बघा, 5.77 तास. ज्यावेळेस आपण कुठली पण संख्या लिहितो, समजा मी इथं 1.25 लिहिलं, त्याचा अर्थ काय असतो बघा, 1 अधिक 0.25 असा अर्थ असतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला 5.77 तास. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. 2 अधिक 2 किती झाले 4, बघा 4 अधिक 3 किती येते 7 येते. बघा लक्षात घ्या, 2/3, 4/7, क्वेश्चन मार्क, परत 11/21 आणि 16/31. म्हणजेच काय निघेल बघा, 2 अधिक 2 झाले 4, परत 4 अधिक 3 केलं तर काय निघते बघा, इकडे 7 निघते. परत 7 अधिक 4 केले की 11 निघते. आणि 11 अधिक 5 केले की बरोबर 16 निघते. म्हणजे काय बघा, 2 3 4 5 एक एक ने आपण वाढवत चालतो. म्हणजे इथं काय निघेल बघा, 7 निघेल. 7 ने असणारा पर्याय एकच आहे, ऑप्शन नंबर 4. तरी पण छेदाला बघू आपण काय निघते बघा, 3 अधिक 4 की झाले 7 झाले, परत 21 अधिक 10 की झाले बघा 31 झाले. मग काय निघेल बघा, याच्यामध्ये 4 झाले. चला 4 अधिक 2 किती येते बघा, अधिक 2 झाले 6, 7 आणि 6 किती आले, इकडे 13 आले. परत 13 अधिक बघा 6 मध्ये 2 ऍड केले, अधिक 8 येते बघा, 13 आणि 8 झाले बरोबर 21, परत 21 अधिक 10 31. म्हणजेच काय, 2 2 ने वाढवत गेलो आपण, 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अॅनालॉजीवरचा प्रश्न. अॅनालॉजी म्हणजे काय असतं बघा, तिथे 4 टिंब दिसतात, म्हणजे ह्या दोघांचा जो सहसंबंध आहे ना, तो सहसंबंध पुढच्या 2 संख्यांचा असला पाहिजे. म्हणजे त्या प्रकारे. ठीक आहे, बघा इथे काय दिसते बघा तुम्हाला, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, 19 आणि 7 की झाले 26. याची बेरीज 26 येते बघा. इथं जर बघितलं आपण, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15 आणि 4 19 आणि 6 25 आणि 1 26, याची पण बेरीज किती निघते, 26 निघते. चला परत इकडे बघा, आता 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23 आणि 3 26, याची पण बेरीज 26 निघते. म्हणजे आता ऑप्शन मधल्याची बेरीज किती आली पाहिजे, 26 आली पाहिजे. काय निघते बघा, 8 8 2 16, 8 3 24 आणि 8 4 32 आणि 1 33 निघते ह्याची. त्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा 9 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 7 किती झाले 33. बघा 9 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 7 झाले 23, 23 आणि 1 24, 24 आणि 2 झाले 26. हे उत्तर असू शकतं. तरी पण पुढे बघा, बघा 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14, 14 आणि 5 19 येते ह्याचं उत्तर. ह्याचा विषय संपला. आणि इकडे बघा 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, याचं पण 26 येते. ठीक आहे, बघा मग दोन्ही मधलं कुठलं पर्याय बघायचं आपण. तर बघा इथे जर बघितलं वरती आपण बघा, तर किती डिजिट आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. इथं पण बघा 1 2 3 4 5 6 7, 7 7 डिजिट आहेत. इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. इथं पण 7 डिजिट आहेत. इथं बघा 1 2 3 4 5 6 7, इथं 7 डिजिट आहेत. इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. त्याच्यामुळे ह्याचा विषय संपला. उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा 5 चा घन किती झाला 125, बरोबर आहे का. 5 चा घन अधिक 2 केले बघा त्यांनी. 5 चा घन आहे पण 125 अधिक 2 127. ठीक आहे, बघा परत इकडं 10 चा घन बघा, 10 10 100, 100 10 1000, 10 चा घन झाला 1000. बघा 10 चा घन 1000 अधिक 2
1002. इथं 5चा घन अधिक 2. बघा आता इथं काय दिसतंय तुम्हाला बघा 3चा घन 27 अधिक 2 29. बघा इकडे परत काय निघतंय तुमचं 8चा घन किती झाला 8 चौसष्ट किती आला बघा 512. 8चा घन किती आला 512 आला अधिक 2 म्हणजे किती आलं बघा 512 अधिक 2 येते 514. 514 म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसते पाहिजे म्हणजे तुम्हाला 163 190 219 250 आणि इकडे एक्स दिली. ठीक आहे बघा. डायरेक्ट काय करायचं बघा लिंक लागत नसेल ना कुठली तर डायरेक्ट गॅप काढत जायचं. बघा गॅप किती निघतोय बघा याच्यामध्ये 70 80 90 म्हणजे 27चा गॅप निघतोय. चला इथं किती गॅप निघतोय बघा 90 10 आणि 19 झाला 29चा. चला इथं 19 आणि किती निघते बघा 20 आणि 30 50 म्हणजे 31चा गॅप निघतोय. म्हणजे काय दिसतंय बघा तुम्हाला 27 अधिक 2 29 अधिक 2 31 अधिक 2 किती आले इकडे 33. मग 250 आणि 33 किती झाले तर 283 येते. बरोबर आहे का. इथे किती येते मग 283 म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. बघा आणखीन एक लॉजिकने उत्तर निघते. कसं लक्षात घ्या बघा एकापेक्षा जास्त लॉजिकने उत्तर निघतात त्याचा काय विषय नसतो. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला 13चा वर्ग झाला 169 169 वजा 6 163. ठीक आहे. चला परत 14चा वर्ग झाला 196 196 वजा 6 बरोबर 190. बघा 15चा वर्ग किती असतो 225 225 वजा 6 किती येते 219. परत बघा 16चा वर्ग किती असतो 256 256 वजा 6 बरोबर किती येते 250. मग इथं बरोबर काय निघेल बघा 17चा वर्ग किती असतो बघा 289 आणि वजा 6 केले की बरोबर काय निघते 283. ठीक आहे बघा म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये सुरेशचा जन्म मंगळवारी 14 ऑगस्ट 2011 ला झाला. बघा सुरेशचा जन्म कधी झाला 14 ऑगस्ट 2011 ला. वार कुठला आहे मंगळवार. पुढे काय दिले तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी असेल. ठीक आहे बघा म्हणजे आता थोडक्यात काय 5 वर्ष पूर्ण झाली. आता फास्ट मध्ये कसं काढायचं लक्षात घ्या. थोडक्यात आपला 11 आणि 5 16 म्हणजेच 14 ऑगस्ट 2016 ची आपल्याला तारीख विचारली त्यांनी. बरोबर आहे का. ठीक आहे. आता एवढं माहिती आपल्याला की सामान्य वर्षामध्ये एक दिवस हा ऑड निघतो आणि लीप वर्षामध्ये 2 निघतात. आता इथे सामान्य कुठलं लीप वर्ष कुठलं ते लगेच ते काढत बसत नाही बाबा 2012 लीप वर्ष किंवा एवढं तर कन्फर्म आहे प्रत्येक वर्षामध्ये सामान्य असू दे किंवा लीप वर्ष असू दे कमीत कमी एक दिवस तरी ऑड निघतो. बरोबर आहे का. फक्त लीप वर्ष आपल्याला कळलं कुठले त्याच्यामध्ये फक्त एक ऍड करायचं मग त्याचे 2 होऊन जातात. बघा लक्षात घ्या आता 14 ऑगस्ट 2011 ते 2016 मध्ये जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 5 दिवस ऑड निघाले एवढं तर कळलं. बघा आता ह्याच्यामध्ये लीप वर्ष कुठलं आहे आणि त्या लीप वर्षामधला 19 फेब्रुवारी तारीख आपण क्रॉस म्हणजे काउंट करून पुढे कुठे जातोय तेवढं फक्त चेक करायचं. बघा आता ह्याच्यामध्ये 2012 हे लीप वर्ष बरोबर आहे का 4-12. आता मला सांगा 2012 मधला आपल्याला 2016 वर जायचं म्हणजे आता 2012 मधला 29 फेब्रुवारी आपण मोजलाय तो एक दिवस वाढला इथं. बघा परत 2000 काय येते बघा 12च्या नंतर ना 2016 निघतो. आता बघा 2016 पण लीप वर्ष आहे. बरोबर आहे का. आणि बघा तारीख कुठली आपल्याला जायची बघा 14 ऑगस्टला जायचे. याचा अर्थ लीप वर्ष 2016 आहे. त्याच्यामधला आपण फेब्रुवारी महिना पूर्ण मोजलाय आणि त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. मग तो दिवस आपला 29 तारखेचा एक दिवस एक्स्ट्रा वाढला तो इथं आपण काउंट केला झाला मग विषय संपला. आता आपल्याला थोडक्यात काय मंगळवारच्या पुढे किती दिवस जायचे बघा तर 5 6 7 एकूण 7 दिवस जायचे. ठीक आहे बघा आपण काय करतो मग जेवढे काय वाढदिवस निघले त्याला 7 ने भाग घालवतो का कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार असतो. समजा आम्ही जर 7 ला 7 ने भागलं तर काय निघते बघा 7 1 7 आणि रिमाइंडर राहिला 0. 0 याचा अर्थ काय बघा तर मला मंगळवारच्या पुढे 7 दिवस मोजले म्हणजेच काय तर तोच दिवस निघणार आहे कारण 7 दिवसानंतर तोच वार असतो किंवा याचा थोडक्यात काय तर 0 म्हणजेच काय तोच वार असणार रिपीट होणार आहे. मंगळवार अधिक 0 म्हणजेच मंगळवार म्हणजे हिथं वार कुठला निघेल मंगळवारच निघेल. म्हणजे आपलं उत्तर असेल बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष. बघा आता 1 वर्ष म्हणजे इथं आपण अधिक 1 वर्ष पूर्ण लिहू आणि ऑप्शन सगळे तुम्हाला काय दिलेत बघा वर्षामध्ये दिलेत दशांश अपूर्णांकामध्ये.
म्हणजे 9 महिने आहेत ना, त्याचं रूपांतर कशामध्ये करा? वर्षामध्ये करा. अधिक 9 महिने म्हणजे किती बघा, तर 9/12 जर दिवसामध्ये दिला असेल तर समजा आता आपल्याला दिले बाबा 100 दिवस म्हणजे किती वर्ष? तर 100 भागिले आपण काय करतो? 365 करतो. कारण की एका दिवसामध्ये 365 दिवस असतात. किंवा समजा आता घड्याळामध्ये बघितलं आपण 12 बघाशी आपण काय बघितलं? 12 सेकंद म्हणजे जर विचारलं असतं आपल्याला किती मिनिटं? तर आपण काय केलं असतं बघा 12/60 केलं असतं. कारण की एका सेकंदामध्ये 60 मिनिटं असतात. जसं एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून छेदाला 12 घेतलं. एका दिवसामध्ये 365 दिवस असतात म्हणून छेदाला 365 दिवस. एका मिनिटामध्ये 60 मिनिटं असतात. 60 सेकंद असतात म्हणून 60 छेदाला 60 घेतलं आपण. येते लक्षामध्ये याप्रमाणे. बघा आता मग इथं काय निघेल? आता ह्याचं रूपांतर काय करा? आधी इथं भागाला 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांक. ह्याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करा. 4 एके 4 अधिक 3 7. 7 भागिले 4. ठीक आहे बघा. आणि आता भाग घालावा 7ला आणि तो पण कसा? दशांश अपूर्णांकामध्ये बघा. 4 एक 4 डॉट बघा किती येते परत? 4 1 4 3 राहिले खाली. 3 वर 0 30 झाला. 4 7 28 आणि 2 30 परत 4 5 20 1.75 भाग तुम्हाला घालवता आला पाहिजे. ठीक आहे बघा. 7 भागिले 4 म्हणजे किती आलं? 1.75 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचा प्रश्न आहे. कसा लक्षात घ्या? आता सुरुवातीला का बघा इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या आधी कधी पण लक्षात घ्या आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. ते आपल्याला कन्व्हर्जन अपूर्णांकामध्येच करावं लागतं. म्हणजे काय करावं लागेल इथं आपल्याला बघा 13 सत्ता 78 78 अधिक 1 79 म्हणजे 79 छेद किती आलं बघा 13 अधिक किती इकडे 13/79 13/79 ह्याचा वर्ग आला वजा परत इकडे किती आलं बघा 13 78 आणि 79 म्हणजेच 79/13 वजा 13/79 परत ह्याचा वर्ग. आता लक्षात घ्या इथे 79 ला 79 आणि 13 ला 13 कॅन्सल करत बसायचं नाही तर मध्ये वजाबाकी चिन्ह आहे गुणाकारात चिन्ह असतं तर ते कॅन्सल होतं. ठीक आहे बघा चला आता काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे ए बघा समजा आता मी इथं ए ला काय पकडलं? ए ला पकडलं मी 79/13 आणि बी ला जर मी पकडलं काय 13/79 पकडू शकतो बरोबर आहे का? माहिती काय निघेल? ए प्लस बी चा वर्ग निघतोय बरोबर आहे का? बघा ए प्लस बी चा ब्रॅकेटचा वर्ग काय निघते बघा इकडं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि इकडे काय दिसतंय तुम्हाला ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर काय निघतं बघा इकडे मग बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा आता इथं काय निघेल मग बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट करा वजा जसं आहे तसं आणि ब्रॅकेटमध्ये इकडे परत ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि आता वजाबाकी हे इथं ब्रॅकेट काढून हे वजाबाकी चिन्ह आतमध्ये घाला काय निघेल बघा ह्याच्यामध्ये चला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर वजाने ह्या ए ला मल्टिप्लाय केले काय होते बघा वजा ए स्क्वेअर होते वजा ए स्क्वेअर वजा वजा काय होतं अधिक 2ab परत वजा अधिक वजा होऊन जातं वजा बी स्क्वेअर. कधी मला लक्षात ठेवायचं ब्रॅकेटच्या बाहेर जे असतं चिन्ह हे थोडक्यात आपण याला मल्टिप्लाय करतोय मायनस इंटू प्लस काय असतं मायनस. ठीक आहे चला पुढं काय निघतं व्हायचे म्हणजे आता चला आधी प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल बघा प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल बघा 2ab प्लस 2ab म्हणजेच काय आलं बघा 4ab आता 4ab म्हणजेच काय झालं बघा 4 इंटू आता हे मल्टिप्लिकेशन असतं 4ab म्हणजेच 4 इंटू ए म्हणजेच किती आपला आहे बघा 79/13 गुणिले बी म्हणजेच किती आपला बघा 13/79 13/79 माहिती काय निघेल बघा चला 13 ला 13 कॅन्सल 79 ला 79 कॅन्सल खाली किती राहिले बघा 4 राहिले म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये एक मोटरसायकल 4 तासात 116 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापेल? साधा आणि सिंपल प्रश्न काय दिले बघा 4 तासामध्ये बाबा 116 किलोमीटर जाते तर 7 तासामध्ये किती जाईल तर 1 किलोमीटर जाईल बरोबर आहे का? काय नाही तिरकस गुणाकार करायचं हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा x गुणिले 4 x गुणिले 4 बरोबर 7 गुणिले 116 7 गुणिले 116 चला काय निघेल तर x जागेला ठेवा आणि जो 4 आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका तो कुठे जाईल छेदाला जाईल म्हणजे काय 7 गुणिले 116 छेद काय होईल बघा 4 होईल. चला आता भाग घालवा 4 ने ह्याला बघा शेवटचे दोन अंक किती 16 आहेत 16 ला 4 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला आपण 4 ने भाग घालू शकतो
4 1 4, 4 2 8, 8 आणि 3 11, 36 झाले बघा. 4 9 36, 29 गुणिले 7 करा. किती निघते बघा इकडं? 29 गुणिले 7, 7 9 63, 7 2 14, 14 आणि 6 20, म्हणजेच किती येते? 203. 203 किलोमीटर अंतर जाईल. 203 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका संख्येचा 225 म्हणजे किती टक्के? काय करायचं बघा, डायरेक्ट 225 गुणिले 100 करा, डायरेक्ट उत्तर निघून जाते. ठीक आहे, 100 ही संख्या आहे समजा पण, आणि त्याचा 225 काढतोय आपण. तो 100चा जी काय उत्तर निघेल ते 100, ती टक्केवारी पण तीच असणार आहे, बरोबर आहे का? काय निघेल बघा याच्यामध्ये मग? 25 1 25, 25 चौक 100, म्हणजे 4 2 8% निघेल. 8% म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला, कारण 100चा 8 हा 8% असतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, अॅनालॉजीवरती प्रश्न. ठीक आहे, बघा काय दिले बघा याच्यामध्ये. चला, टीच्या पुढे काय दिले बघा? यू दिले. बरं, आता अल्फाबेट मध्ये बघा, टीच्या पुढे लगेच काय असतो? एस टी यू. बघा, टीच्या पुढे लगेच एक घर पुढे गेले, काय निघाला? यू निघाला. एक घर पुढे गेले की. ठीक आहे बघा, चला इथं अधिक एक केले की गेला. चला, एच पासून जे बघा, एच आय जे, बरोबर 2 घर पुढे गेले की जे निघाला. आरच्या पुढे काय दिसतंय तुम्हाला? इकडे यू निघते बघा, ओ पी क्यू आर. एस टी यू, बरोबर 3 घर पुढे गेले की यू निघाला. चला, ओच्या पुढे एस बघा, ओच्या पुढे बघा, पी क्यू आर एस, 4 घर पुढे गेले की एस निघाला. थोडक्यात काय मग एक एक घर पुढे सरकते. ठीक आहे बघा, आता डायरेक्ट आपण एच बघितला, एच पासून ओ बघा, एच आय जे के एल एम एन ओ, बरोबर 7 घर पुढे गेले की ओ निघते. बरोबर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे थोडक्यात तेच आहे. अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. आता मला सांगा, कॉस्ट्युमचं विचारलं आपलं, बरोबर आहे का? बघा, सी पासून एक घर पुढे गेला आपण तर काय निघते बघा? सीच्या पुढे डी निघते, बरोबर आहे का? चला, डी इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. डी नंतर क्यू आहे, इथं पण क्यू आहे, इथं पण क्यू आहे, इथं पण क्यू आहे. नंतर बघा 3 नंबर काय? वाय व्ही व्ही डब्ल्यू. आता आपण डायरेक्ट 3 नंबरचा अल्फाबेट चेक करू. 3 नंबरला इथं अधिक 2 होईल, इथं अधिक 3 होईल. काय निघालं? एसच्या पुढे 3 घर जावा, एस टी यू व्ही, इथं व्ही उत्तर आलं. चला, व्ही कुठं कुठं आहे बघा? व्ही 3 नंबरला इथं नाही, याचा विषय संपला. व्ही इथं आहे, व्ही इथं पण आहे आणि इथं नाही, त्यामुळे ह्याचा विषय संपला. चला, व्ही इथं व्ही आहे, इथं व्ही आहे, व्हीच्या पुढे एक्स आहे, व्हीच्या पुढे एक्स आहे. परत इथं झेड आहे, इथं झेड आहे. परत इथं येस आहे, इथं पण येस आहे. मग आता डायरेक्ट शेवटचा अल्फाबेट चेक करा, एल येते का के येते बघा. किती नंबरचा शेवटचा अल्फाबेट? ए बी, सॉरी, 1 2 3 4 5 6 7, 7 घर पुढे जावा. ई पासून, ई पासून बघा, ई एफ जी एच आय जे के एल, बरोबर काय निघेल बघा? एल निघेल शेवटचा अल्फाबेट. एल म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 2 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मिसिंग कॅरेक्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? बघा, 17 आणि 8 किती निघते बघा? 17 अधिक 8 झाले 25, बरोबर 5 गुणिले 5 झाले 25. 13 अधिक 7 झाले 20, बरोबर 5 गुणिले 4 झाले 20. 12 आणि 6 झाले 18, परत 6 त्रिक झाले 18, म्हणजे दोघांची बेरीज, या दोघांचा गुणाकार. इथे किती आले? हा, इकडे किती झाले? 10 आणि 6 16. मग 4 गुणिले किती येते बघा? 4 16 येते, 4 चौक 16, म्हणजे क्वेश्चन मार्क जायला काय असेल? 4 असेल, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, ऍव्हरेज चॅप्टर वरती क्वेश्चन आहे, सरासरीवरती. काय दिले बघा? एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 आहे, तर सरासरी 65 आहे, तर त्या वर्गात किती मुले असतील? बघा कसं असतं बघा, डायरेक्ट आपण 2795 ला 65 ने भागले की आपलं उत्तर निघून जातं. म्हणजे कसं बघा, लक्षात घ्या बघा, मुलांची संख्या लक्षात घ्या, मुलांची संख्या गुणिले काय असतं? सरासरी. बघा, बरोबर काय असतं? एकूण काय आपल्याकडे? एकूण काय गुण आहेत ना, हा एकूण गुण. बघा, मुलांची संख्या आपण समजा एक्स पकडली, सरासरी आपली किती आहे बघा? तर 65 आहे, आणि एकूण गुण किती आहेत बरं बाबा? 2795. काय निघेल बघा याच्यामध्ये? एक्स जाग्याला ठेवा आणि 65 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. एक जाग्याला ठेवला आणि बघा 2795 भागिले काय निघेल? 65, आणि आता भाग घालवा. चला, काय निघेल बघा? 5 1 5, 5 3 15, 5 5 25 आणि 2 27, 5 5 25 आणि 4 29, 5 9 45.
परत 13ने भाग घालावा डायरेक्ट. 13 एके 13, 13 चोक 52, 52 3 55, 3वर 9 39 झाले. 13 त्रिके 39 म्हणजेच एकूण मुलांची संख्या किती निघते बघा 43. 43 म्हणजेच काय ऑप्शन नंबर काय ते आपला 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मसावी आणि लसावी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. जर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती? बघा फॉर्म्युला कुठला असतो लक्षात घ्या. बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. म्हणजे थोडक्यात काय बघा, पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असते लसावी गुणिले मसावी. ठीक आहे बघा. तर आता दोन संख्यांचा मसावी किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला. मसावी दिलाय 6 आणि त्यांचा लसावी दिलाय 120. जर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती? एक संख्या समजा 24 आहे तर दुसरी किती असेल? x असेल. झालं एवढंच इक्वेशन सॉल्व्ह करा. चला x जागेला ठेवा आणि 24 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. बघा 120 गुणिले 6 छेद काय येतं इकडे 24. बघा काय निघेल इकडं 4 1 6 1 6 6 चोक 24 परत 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे किती येते बघा x ची व्हॅल्यू 30 निघते. मग दुसरी संख्या किती असेल तर 30 असेल. 30 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विसंगत घटकावरती प्रश्न काय दिले, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. चला इथं ए बी सी सोडलाय आणि नंतर डी घेतलाय. बघा परत ई एफ जी सोडलाय एच घेतलाय. इथं बघा आय जे के कंटिन्यू घेतलेत. परत एल एम एन सोडलाय आणि ओ घेतलाय. म्हणजे बघा तिसऱ्या अल्फाबेटच्या वेळेस आपण काय केलं, एक एक सोडून घेतलेला अल्फाबेट. बरोबर आहे का. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के घेतलाय. परत एल एम एन ओ ठीक आहे मधला का काढलाय. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. हे कंटिन्यू तिन्ही अल्फाबेट क्रमवार घेतलेले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर प्लस म्हणजे भागिले भागिले म्हणजे वजा. बघा आता हा जो प्रश्न असतो ना बोर्ड मासचा असतो पण हा कोडिंग डिकोडिंग मध्ये पकडला जातो का, कारण की इथं प्लस म्हणजे भागिले भागिले म्हणजे गुणाकार या प्रकारे बदल केले असतात. ठीक आहे बघा. तर काय निघेल बघा याच्यामध्ये, आधी लिहून घ्या बघा 48 16 हे सगळे लिहून घ्या आधी. 48 16 4 2 आणि 18. ठीक आहे. आणि आता वाचा काय दिले बघा याच्यामध्ये, जर प्लस म्हणजे भागिले भागिले म्हणजे वजा वजा म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे प्लस असेल तर. ठीक आहे बघा. चला आता इथे दिले अधिक. अधिक म्हणजेच काय दिले बघा, अधिक म्हणजे भागिले. इथं भागिले लिहून टाका. चला परत भागिले. भागिले म्हणजे काय दिले, वजा दिले. इथं वजा लिहून टाका. परत वजा. वजा म्हणजेच काय दिले, वजा म्हणजे गुणिले. इथं गुणिले लिहून टाका. आणि परत दिले गुणिले. गुणिले म्हणजेच काय, गुणिले म्हणजे अधिक म्हणजे इथं अधिक लिहून टाका. ठीक आहे बघा. चला आपण चिन्ह आता बरोबर मांडले. आपण आता ब्रॅकेट टाकून घ्या. चला पहिलं ब्रॅकेट इथं बसेल, दुसरं ब्रॅकेट इथे एक बसेल. ठीक आहे बघा. चला काय निघेल, 48 भागिले 16 केलं तर 16 त्रिक 48 3 येते. वजा 4 2 किती आलं बघा 8 आलं. परत अधिक 18. ठीक आहे बघा. चला अधिक अधिकची बेरीज करा. 18 आणि 3 किती झाले बघा, अधिक 18 अधिक अधिक 3 झाले अधिक 21. 21 वजा 8 करा म्हणजे काय निघते इकडे बघा 13 8. 13 आणि 8 21 म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, किशोरचा जन्म 17 जानेवारी 2000 रोजी सोमवारी झाला तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्यावर येईल. मग जो प्रश्न बघितला त्या टाईपचा प्रश्न आपला बघा. ठीक आहे. काय दिले बघा, किशोरचा जन्म कधी झाला बघा 17 जानेवारी 2000 ला झालेला. ठीक आहे 2000 ला. आणि त्या दिवशी वार कुठला दिला त्यांनी आपल्याला, सोमवार दिलेला आहे. चला विचारला कुठला तर त्याचा 12वा वाढदिवस म्हणजे 2012 सालचा. 17 जानेवारी 2012 ला कुठला वार असेल. ठीक आहे बघा. चला आता एवढं तर माहिती आहे आपल्याला. 12 वाढदिवस म्हणजे याचा अर्थ 12 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी एक दिवस तरी आपला ऑड निघतो. बरोबर आहे का. ते 12 दिवस आपण ऍड केले इथं, 12 दिवस ऍड केली अधिक 12. ठीक आहे बघा. चला आता ह्याच्यामध्ये लीप इयर कुठलं कुठलं ते चेक करा. आणि त्या लीप इयर मधला आपण 19 फेब्रुवारी मोजतोय का, तो जर मोजत 19 फेब्रुवारी मोजत असेल तर मग तिथे एक दिवस वाढणार. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल इकडं बघा, आता 2000 पहिलेच वर्ष काय तुमचं लीप इयर आहे. ठीक आहे. आणि आपण मोजाय कुठं सुरुवात केली 17 जानेवारी पासून. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी असणार आहे 2000 सालचा. आणि ते फेब्रुवारी हा 19 दिवसाचा असेल कारण की 2000 ही काय लीप वर्ष आहे. बघा 2000 मधला
1 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी आपल्याला सापडेल, तिथं 1 ऍड होईल. चला परत 2004 आपल्याला 12 पर्यंत जायचे, बरोबर आहे का? 2004 पण सापडेल आणि 2008 मधला पण फेब्रुवारी महिना सापडेल पूर्ण आपल्याला. आता फक्त काय बघा 2012 आहे. 2012 मधला आपल्याला सापडते का तेवढं चेक करा. कुठला 29 फेब्रुवारी बघा. तारीख कुठली आपली 17 जानेवारी. ठीक आहे बघा. मग 17 जानेवारीला आपला वाढदिवस येतोय. मग 2012 जरी लीप वर्ष असलं तरी त्याच्या 29 फेब्रुवारीकडे आपण जाणार आहे का? नाही, काही संबंध नाही. त्याच्यामुळे भले 2012चा फेब्रुवारी महिना 29चा असला तरी त्याचा काय आपला काही संबंध नाही. म्हणजे आपल्याला हे 3 दिवस आपल्याला ऍड करावे लागतील. +1, +1, 1 आणि +1. म्हणजे किती झाले बघा 12 आणि 3 झाले 15 दिवस. 15 दिवस आपल्याला पुढचे मोजावे लागतील. 15ला परत 7 ने भाग घालवा. काय निघालं बघा इकडं? 7 दुने 14 आणि बाकी राहिली 1. म्हणजे फक्त काय करा आपल्याला सोमवारच्या पुढे फक्त 1 दिवस मोजायचा. सोमवार +1 म्हणजेच काय झाला? मंगळवार. मंगळवार म्हणजेच काय? ऑप्शन नंबर किती आला? पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनॉलॉजीवरचा प्रश्न आहे. काय लॉजिक लागतंय बघा ह्याच्यामध्ये. बघा ह्या दोघांचा जो सहसंबंध आहे ना, तो सहसंबंध आपल्याला ह्या दोघांचा दाखवावा लागतो. अरे मध्ये इथे 4 टिंब आहेत, बरोबर आहे का? चला बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं? बघा 283 इकडं 26 इकडं 124 आणि इकडे काय येते? ठीक आहे बघा चला. आता 6 + 2 किती येते बघा? बघा इकडे काय निघते? 8 आणि 2 10 आणि 2 13. 13 आलं. ठीक आहे बघा. मग 13ची जर दुप्पट केली आपण तर काय निघते बघा? 26 निघते. बरोबर आहे का बघा? चला परत 4 आणि 2 6 आणि 1 7 येते. 7ची जर दुप्पट केली आपण तर 7 दुने 14 येते इथं. दुसरं कुठलं लॉजिक लागत नाही, एवढंच लागते. मग इथं काय निघालं बघा? ऑप्शन नंबर दुसरा 14. ठीक आहे. ह्याची बेरीज केली आपण 8 आणि 2 10 आणि 3 13. 13ची दुप्पट 26. परत 4 आणि 2 6 आणि 1 7. 7ची दुप्पट 14. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? तर BC बरोबर 25 24, PO बरोबर 11 12 1 6, Y बरोबर 3 2 आणि U आणि V बरोबर किती? ठीक आहे. आता आपल्याला काय कळतं बघा, लक्षात घ्या. इथं बघा लक्षात घ्या. A ते Z पर्यंत अल्फाबेट मांडत बसायचे नाही, तेवढा वेळ नसतो आपल्याला एक्झाम मध्ये. बघा ठीक आहे. इथं मी काय केलं? A लिहिला, मध्ये M लिहिला, इथं N लिहिला आणि इकडे Z लिहिला. मला एवढं माहिती बाबा सुरुवातीला जर पहिला अल्फाबेट A असेल तर M हे 13वा अल्फाबेट असतं, N 14वा असतं आणि Z हे 26वा असतं. आणि उलटे जर अल्फाबेट मी मोजले तर Z हा पहिल्यांदा असतो, N हा 13वा असतो, M हा 14वा असतो आणि A हा 26वा असतो. ठीक आहे. बरं. आता सरळ आणि उलट्याची जर बेरीज केली आपण 16 आणि 1 26 आणि 27 येते. 13 आणि 14 27, 14 आणि 13 27, 26 आणि 27. एवढं कळलं आपल्याला. ठीक आहे. चला पुढं. आता मला सांगा बी कितवा असतो? सरळ जर बघा बी याच्या नंतर बी असतो. 26च्या पाठीमाग काय असतो? 25. नंतर सी असतो. 26च्या पाठीमाग काय असतो? 25 आणि 24 येते. म्हणजे बरोबर काय निघते बघा तुम्हाला? बी आणि सी काय घेतले? 25 24. म्हणजे उलटा अल्फाबेट त्यांनी मोजले. एवढं कळलं बघा. परत पी आणि ओ दिसतोय, बरोबर आहे का? बरोबर काय घेतले? 11 12. बघा एक्स वाय कुठं असतो बघा? इथं एक्स, इथं वाय आणि इथं झेड. बघा वाय असतो 2 नंबरला उलटा मोजला तर आणि एक्स असतो 3 नंबरला. बरोबर त्यांनी 32 घेतले का इकडे? 3 आणि 2 घेतले. म्हणजे उलटी अल्फाबेट आपल्याला मोजायचे. ठीक आहे बघा. मग आता यू आणि व्हीचं आपण उलट मोजायचं कसं? डायरेक्ट काय करायचं? आपण उलट मोजतोय ना. यू पासून झेड जवळ आहे. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. यू झाला कितवा? 6वा. आणि व्ही कितवा झाला बघा? व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. व्ही पासून मोजला आपण झेड पर्यंत 5 येते. म्हणजे इथं 5 येते. म्हणजे आपलं उत्तर झालं बघा 65. ऑप्शन नंबर 4. किंवा इथं जरा तुम्ही काढत बसला परत काय यू व्ही डब्ल्यू एक्स बघा. यू यू व्ही डब्ल्यू इकडे एक्स वाय झेड म्हणजे 3 4 परत 5 आणि 6 हे असं. ठीक आहे. फक्त बोटावर मस्त आलं पाहिजे फास्ट मध्ये. आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता परिमेय संख्या विचारल्यात तुम्हाला. ठीक आहे बघा. काय दिसतंय? पुढील पैकी कोणती संख्या ही परिमेय संख्या आहे? ठीक आहे बघा. आता बघा परिमेय संख्याची ज्यावेळेस आपण डेफिनेशन बघतो ना, तुम्हाला लय आवड करून सांगितले बघा, लक्षात घ्या. बाबा परिमेय म्हणजेच काय? तर बाबा पी बाय क्यू फॉर्म मध्ये जे आपण संख्या लिहितो त्याला आपण परिमेय संख्या लिहितो. म्हणजे अपूर्णांकामध्ये लिहितो. ठीक आहे बघा. फक्त लक्षात घ्या अपरिमेय संख्या कुठल्या म्हणजे तुमच्या लक्षात आलं की बाकीच्या सगळ्या संख्या ह्या परिमेय संख्या असतात. ठीक आहे बघा. तुम्हाला बघा तरी एकदा सांगतो. बघा आपण जे आता बघा इथं आपण जेव्हा चार्ट बघतो ना, तो कॉम्प्लेक्स नंबरचा चार्ट असतो. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघा 2 पार्ट पडतात. एक असतो रिअल नंबर आणि एक असतो इमॅजिनरी नंबर. म्हणजे जेवढे काय आपण आता मॅथ्स मध्ये जेवढं गणित शिकतो ना, ते सगळं कशामध्ये असतं बघा? रिअल नंबर मध्ये असतं. म्हणजे ऍप्टिट्यूड रिजनिंग मध्ये जे आपण शिकतो ते. इमॅजिनरी नंबरचा पार्ट आपल्याला नसतो.
ठीक आहे बा. म्हणजे कुठल्याही नंबरचे बाबा मायनस मध्ये जर अंडर रूट असेल, समजा आता इथं इथं आपल्याला एवढं माहिती बाबा 4चं वर्गमूळ किती आलं, 2 आलं. -4चं किती आलं? हे कशामध्ये शिकतो आपण, तर इमॅजिनरी नंबर मध्ये शिकतो आपण. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा लक्षात घ्या. आणि बरं, हे पार्ट आपल्याला नसतो त्यामुळे ह्याच्याकडे काय लक्ष द्यायची गरज नाही. बघा आता रिअल नंबर मध्ये कसं असतं बघा, आपण काय शिकतो बघा ह्याच्यामध्ये, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आणि दुसरा पार्ट कुठला असतो आपला, इरॅशनल नंबर. बघा रॅशनल नंबर म्हणजेच काय म्हणतो आपण, तर परिमेय संख्या. परिमेय संख्या. आणि ह्याला म्हणतो परत आपण अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आणि रिअल संख्या म्हणजेच काय, तर वास्तव संख्या. वास्तव संख्या. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, फक्त इरॅशनल नंबर म्हणजेच काय असतो लक्षात घ्या. रॅशनल नंबरची डेफिनेशन काय, कुठल्याही नंबरला आपण p/q फॉर्म मध्ये, थोडक्यात काय अपूर्णांकामध्ये मांडलं, ज्याला काहीतरी छेद आहे तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, तर बाबा रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणतो. फक्त अपरिमेय संख्या कुठली तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. आता इरॅशनल नंबर बघा, ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांक बघतो. ठीक आहे बघा. दशांश अपूर्णांकामध्ये आपण 2 भाग बघतो, बरोबर आहे का, आवर्ती आणि अनावर्ती. बरोबर आहे का. बघा त्याच्यामध्ये लक्षात घ्या, लय कन्फ्युजन करून सांगत नाही तुम्हाला. बघा आता समजा मी इथं 1/4 केलं, तर मी 1/4 काय पकडतो, 0.25 पकडतो. ठीक आहे बाबा. हा हा मग रॅशनल नंबर परिमेय संख्या आहे का, सॉरी एक मिनिट. हा बघा 1/4 पकडलं मी. 1/4 ला मी काय केलं, 0.25 पकडलं. आपल्याला फक्त दशांश अपूर्णांकाचा पार्ट बघायचा आहे. आपल्याला सगळं रिअल आणि रॅशनल परिमेय ना परिमेय समजून जाते बघा लक्षात घ्या. 1/4 ला मी काय केलं, तर 1 ला जर 4 ने भागलं तर 0.25 येते. बरोबर आहे का. मग आता मला सांगा, दशांश अपूर्णांकाचा हा भाग परिमेय संख्या आहे का, तर आहे. कसा लक्षात घ्या, ह्याला मी कसं मानतो लक्षात घ्या, 25 ह्याला कसं मानतो मी खाली इकडं 25/100 मानतो. बरोबर आहे का. इथे काय केलं, 25 1 25, 25 चौक 100, म्हणजे छेद काही ना काही मांडला. ह्याला आपण 1 p/q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बरोबर आहे का. कुठलाही नंबर लिहिला, आता इथे समजा मी 20 लिहिला, 20 लिहिला, 15 लिहिला, 14 लिहिला, तर हे बघा सगळे पूर्णांकाचा छेद किती असतो, 1 असतो. मग ते सगळे काय असतात, रॅशनल नंबर असतात. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक संख्येचा छेद हा 1 असतो. त्यामुळे सगळ्या काय ते परिमेय संख्या, जेवढे काय आपण पूर्णांक लिहितो. दशांश अपूर्णांक म्हणजे सर तुम्ही म्हणताल, मग ह्याचा पण छेद आपण 1 मध्ये लिहू शकतो ना, म्हणजे छेद लिहू शकतो ना आपण. कसं असतं बघा लक्षात घ्या, ज्या संख्येचा छेद आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही, कसं असतं लक्षात घ्या. आता मी इथं काय केलं बघा, 1/3 केलं. 1/3 म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाबा 0.3333 दिसतं. बरोबर आहे. मग ह्याला पण काय म्हणतो बघा आपण, हा पण रॅशनल नंबर असतो. कसा, परिमेय संख्या असते. कशी लक्षात घ्या, या 3चं मी काय केलं बघा, आता रिपीट कुठून झालंय बघा, 3 पासून झाले. किंवा दुसरं काय असतं बघा 0.112 112 112 कुठलाही नंबर जो रिपीट होतो. मग आता मला सांगा, ह्याला मी काय करू शकतो, p/q मध्ये लिहू शकतो. कसं बघा, मी इथं काय केलं, कंटिन्यू 3 आलाय ना, 3च्या डोक्यावर मी बार दिला. बार दिला याचा अर्थ काय झाला, मी इथं काय लिहिलं, 3/9 लिहिलं. मला सांगा 3/9 म्हणजेच काय असतं, एका संख्या डोक्यावर बार आहे ना, त्याला तेवढे 9 लिहायचे खाली. बघा थोडक्यात काय, मग 3 1 3 3 त्रिक 9 झाला 1/3 म्हणजेच काय, किंवा 3/9 लिहिलं तर झाला अपूर्णांक. 1/3 ची जरी आपण उत्तर काढलं तर 0.333 येणार आहे. इथं पण काय करतो आपण, 0.112 च्या डोक्यावरती बार लिहिलं मी, कारण कंटिन्यू झालं 112 112 112. मग इथं उत्तर कसं निघतं पाहिजे, 112/999 झालं, p/q मध्ये लिहिलं मी. तुम्ही जर 112 ला 999 ने जर भाग घातला, तर उत्तर काय निघतं तुमचं, 0.112 112 112 भाग घालून बघा. ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्याला जर p/q मध्ये लिहिलं मी, तर हा पण झाला काय, परिमेय संख्या. फक्त अपरिमेय संख्या कुठली असते बघा, ज्या याला म्हणजे समजा आता इथं आपण एखादी संख्या लिहिली बघा, पायची व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू काय असते, आपण 3.14 लिहितो, पण 3.14 व्हॅल्यू आहे का नाही. 3.14च्या पुढे इन्फानाइट पर्यंत नंबर आहेत. इन्फानाइट नंबर आहेत, मग त्याला तुम्ही फोडच करू शकत नाही. आणि एक सेम पॅटर्न मध्ये नंबर आहेत, कसे पण नंबर आले. त्याच्यामुळे पायची जी व्हॅल्यू असते ना, त्याला काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या. येते लक्षामध्ये. तुम्ही म्हणताल सर बाबा 22/7 पायची व्हॅल्यू ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू, ही काय आहे, अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करता येत नाही, लक्षात घ्या. बरं, आता इथं बघ तुम्ही काय लिहिसाल, चला इकडे आपण दुसरी एक व्हॅल्यू लिहिली, काय 0.1431 5 4 2 9 6 3 2 असंच काही पण, हे कुठलंच त्याला पॅटर्न नाही. बरोबर आहे का. मग आता मला सांगा, जर मला सांगा इथं जर मी 3 पॉईंट समजा, आता मला माहिती आहे चला 3.25, किंवा आता इथं मला माहिती आहे चला 0.750 माझं उत्तर आले. मग 0.750 चं मला माहिती आहे बाबा की एकावरती मला छेदाला 3 शून्य द्यायचे, म्हणजे इथं काय लिहितो आपण, 750/1000 लिहितो. बरोबर आहे. एवढं कळलं, कारण की दशांश अपूर्णांकाच्या पुढे 3 घर आहेत.
म्हणजे याचा अर्थ मला कळलं की बाबा मी छेद माझा किती 1000 येणार आहे आणि मी ह्याला पी बाय क्यू फॉर्म मध्ये मांडलं. ह्याला काय माहिती आहे अंशचा एंडच माहित नाही तुम्हाला. त्यामुळे छेदामध्ये तुम्हाला किती शून्य द्यायचे एकावरती तेच माहित नाही. म्हणजे ज्या दशांश अपूर्णांकाला तुम्ही त्या पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये टर्मिनेट करू शकत नाही त्याला तुम्ही काय म्हणता अपरिमेय संख्या. लक्षात आलं का? त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं की एवढं लक्षात ठेवायचं ज्या दशांश अपूर्णांकाला आपण टर्मिनेट करू शकत नाही ते सगळे काय असतात अपरिमेय संख्या. बाकीच्या सगळे रिअल नंबर आहेत सगळ्या अपरिमेय संख्या. हे फक्त काय असतात अपरिमेय संख्या. एवढंच लक्षात ठेवायचं. बरं आता तुम्ही म्हणताल सर बघा इथं रूटचं काय असतं वर्गमुळाचं काय अंडर रूट 4 जर असेल तर त्याला आपण 2 लिहितो. 4 हे वर्गमूळ 2च आहे. मग आता मला सांगा 3चं उत्तर काय निघतं? 3 हा कितीचा वर्गमूळ आहे? किंवा इथं बघा समजा आता इथे मी काय लिहिलं 19 लिहिलं. 19 लिहिलं बरोबर आहे का? आता मला सांगा 19च्या पाठीमागचा वर्ग कुठला आहे? तर 16 आहे बरोबर आहे का? 16 आणि 19च्या पुढचा कुठला आहे? 25 आहे. मला 16चं वर्गमूळ माहिती आहे किती 4 निघते आणि 25चं वर्गमूळ मला माहिती आहे 5 निघते. 19चं काय असतं 4 पॉईंट बघा 4 आणि 5च्या मध्ये म्हणजेच काय 4 पॉईंट समथिंग असतं आणि ते फिक्स नसतं म्हणजे ते कंटिन्यू चालू राहतं. म्हणजे ज्या संख्येचा आपण बघा वर्गमूळ काढू शकत नाही ते सुद्धा काय असतात अपरिमेय संख्या. कारण की थोडक्यात काय आहे ह्याला आपण प्रॉपर 4 मध्ये लिहू शकतो आपण 4/1 5/1 ह्याचं तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये फिक्स मांडता येत नाही. मग आपल्याला एवढंच माहिती की थोडक्यात काय मग हे दशांश अपूर्णांकामध्ये इन्फानाइट पर्यंत जाणार आहे म्हणून ही संख्या अपरिमेय असते. रूट 16 आणि रूट 25 हे काय असतात परिमेय संख्या असतात. ही फक्त अपरिमेय संख्या असते. लक्षात आलं का? मग इथं काय निघेल बघा ह्याच्यामध्ये 20चा छेद किती आला 1 आला. ही परिमेय संख्या आहे. इथं 20 दिले तुम्हाला बरोबर वर्गमुळामध्ये 20 दिले. मग 20चं काय निघेल बघा लक्षात घ्या. 20चं काय निघेल बघा 20चं जर पकडलं आपण तर बघा 20च्या आधीचा वर्ग किती आला 16 आताच बघितलं आपण आणि 20च्या पुढचा वर्ग किती आला बघा 25. 16 हा 4चा वर्ग आहे 25 हा 5चा वर्ग आहे आणि मधलं उत्तर काय आलं तुमचा 4 पॉईंट समथिंग निघेल 4 आणि 5च्या मधलं आणि ते दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला टर्मिनेट करता येत नाही ते कंटिन्यू चालू राहतं. कुठलंही तुम्ही आणि बघा ह्याच्यामध्ये 20 घ्या 21 घ्या कुठलेही घ्या जे वर्ग नाहीत ना त्या संख्या काय असतात अपरिमेय संख्या असतात. कारण की दशांश अपूर्णांकामध्ये तुम्ही मांडता त्याचं उत्तर त्यास ते पॉईंट मध्ये निघतं पॉईंट समथिंग मध्ये आणि ते इन्फानाइट असतं. त्यामुळं ही बघा कोणती संख्या परिमेय संख्या आहे तर ही आहे ही नाही. आता बघा 4.132 आहे बरोबर आहे का? ही संख्या आहे का बघा लक्षात घ्या. बघा 4.132 आहे आणि त्याच्या डोक्यावरती काय बार आहे. पहिली गोष्ट म्हणजे 4.132 बार असला काय नसला काय लक्षात घ्या. ही बघा समजा बार नाही समजू आपण बार जरी नसता तरी ही संख्या काय असली असती परिमेय संख्या का कारण इथं कसं मांडू शकलो असतो आपण बघा हे कसं असतं बघा 4 अधिक 100 बघा इकडे किती किती असतं 132 छेद किती असतं बघा याच्यामध्ये एकावरती 3 शून्य. हे डायरेक्ट बघा 4001 येते लक्षामध्ये कारण की इथं कसं असतं लक्षात घ्या या पॉइंट मध्ये दोन संख्या आहेत म्हणजे एक संख्या पूर्ण आहे आणि एक संख्या अपूर्ण आहे त्या दोघांचा आपण बेरीज केलेली 4 एक संख्या 4 आहे दुसरी संख्या 0.132 आहे त्यांची आपण बेरीज केली. मग आता मला सांगायचं तिरकस गुणाकार केला किंवा मी ही संख्या लहान करून जरी तिरकस गुणाकार केला तर मला ह्याला अपूर्णांकामध्ये मांडता येते बरोबर आहे का? म्हणजे काय निघाली 1000 गुणिले 4 झाले 4000 4132 छेद 1000 किंवा इथंच काय बघितलं मी दशांश अपूर्णांकाच्या पुढे 3 गरेत ना 4132 छेद किती केलं मी इकडं एकावरती 3 शून्य. कारण त्याला आता मग मी भाग घालवलं तर ते पी बाय क्यू मध्ये झाले बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात काय बघा बार नसला तर ती संख्या परिमेय संख्या आहे त्याला आपण पी बाय क्यू मध्ये लिहू शकतो. ही झाला पी आणि ही झाला क्यू. ह्याचं काय आता ह्याचा अर्थ काय असतो बघा 4 अधिक मग थोडक्यात काय बघा हे 4.132 132 आणि ते इन्फायनाइट आहे लक्षात घ्या इन्फायनाइट असतं लक्षात घ्या. ते 4.132 2 वेळा 3 वेळा नसून स्टॉप नाही होत ते कंटिन्यू असतं कंटिन्यू असेल तर आपण बार देऊ शकतो. म्हणजे नुसतं तुम्हाला असं म्हटलं इकडे 0.132 आणि 132 आल्यानंतर स्टॉप झालं तर लक्षात आलं का? हा ही परिमेय संख्या आहे पण इथं सॉल्व्ह करताना परत तुम्ही डिवाइड बाय 999 नाही करू शकत ते कंटिन्यू चालू असतं कंटिन्यू 132 इन्फानाइट मध्ये. म्हणजे आता इथे काय निघेल बघा मग 4 पॉईंट आपण काय करतो 132 आणि त्याच्या डोक्यावरती बार दिला. बार दिला याचा अर्थ काय झाला माहिती तर बघ 4 अधिक ही संख्या वेगळी ही संख्या ऍडिशन केली जाऊ बघ 132 छेद किती आलं बघा 3 संख्यांच्या डोक्यावरती 12 आहे ना म्हणजे 3 वेळा 9 लिहा 9 9 आणि 9 झाला. आता 999 ने 4 ना गुणला आपण अधिक 132 केले की पी बाय म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आता हे कसं आहे बघा पूर्ण हे अपूर्ण ह्याला म्हणतो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्यांचा तितकंच गुणाकार केला 999 गुणिले 4 अधिक 132 भागिले 999 केले की ते अपूर्णांकामध्ये मांडतोय आपण म्हणजे
ही झाली, ही पण संख्या कुठली झाली तुमची? परिमेय संख्या झाली. ठीक आहे बघा, ही सुद्धा परिमेय संख्या येते तुमची. आणि विचारले काय तुम्हाला, तर खालीपैकी कोणती संख्या ही परिमेय संख्या आहे? तर लक्षात घ्या, 1 पण उत्तर येते, 3 पण उत्तर येते. ठीक आहे बघा, उत्तर तुम्हाला 1 दिलेलं आहे, पण बघा पेपर सेटरला म्हणजे चूक झालेली आहे इथं, तर याचं उत्तर 1 आणि 3 दोन्ही येते. ठीक आहे बघा, म्हणजे याचं उत्तर कॅन्सल व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण उत्तर मला वाटतं 1 दिलंय त्याचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य संख्या, अविभाज्य संख्या म्हणजेच काय, तर मूळ संख्या, की ज्या संख्येला फक्त त्या स्वतः संख्येने 1 ने भाग जातो, त्याला अविभाज्य म्हणजे मूळ संख्या म्हणतो आपण. बघा आता इथं मूळ संख्या 71 कुठली आहे? 71 मूळ संख्या आहे. 121 बघा 11चा वर्ग आहे, 11 गुणिले 11. 85 म्हणजे काय, 17 गुणिले 5 85 येते. 171 म्हणजे काय बघा, 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजेच काय, 3 ने पण भाग जातोय आणि 9 ने पण भाग जातोय. बरोबर आहे का? 7 8 9, 9 ला 3 ने बी भाग जातो, 9 ला 9 ने बी भाग जातो. त्यांची कसोटी लागू होते, 3 ने पण 9 ने पण भाग जातो, म्हणजे ती पण मूळ संख्या नाही. म्हणजे मूळ संख्या कुठली आहे ते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 97,549 या संख्येतील 7 व 4 यांच्या स्थानिक किमतींची बेरीज केल्यास येणारी संख्या किती असेल? बघा, स्थानिक किंमत एक असते आणि दर्शनीय किंमत एक असते. दर्शनी म्हणजे काय दिसणार, दर्शनीय किमतीमध्ये 7 ला 7च म्हणतो आपण आणि 4 ला 4च म्हणतो. स्थानिक म्हणजे काय, कुठल्या स्थानावरती, कुठल्या स्थानावरती आहे बघा, एकक दशक शतक हजार, 7 कितीवर आलं बघा, तर 7,000वरती आलं. आणि 4 चे किती आले बघा, 4 हे एकक आणि दशक स्थानावर आहे, म्हणजे 40 आलं. 70 7,000 आणि 40 म्हणजे किती झाले बघा, 7,040 उत्तर येते, म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कसोट्यांवरती प्रश्न काय दिले बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 2 5 व 9 ने भाग जातो? ठीक आहे बघा, आता मला सांगा 2 ची कसोटी काय असते, जी संख्या सम असेल त्या संख्येला 2 ने भाग जातो. बघा ही सम संख्या आहे, ही नाही ह्याचा विषय संपला, ही पण नाही ह्याचा विषय संपला, ही आहे. 5 ची कसोटी काय असते, एक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो. आता 9 ची कसोटी काय असते बघा, जी संख्या दिली आपल्या त्या संख्येतील अंकांची बेरीज, बेरजेला जर 9 ने भाग जात असेल ना, तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय बघा, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10 बेरीज येते अंकांची, 10 ला काय 9 ने भाग जात नाही, त्याचा विषय संपला. इथे बघा 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 ला 9 ने भाग जातो तर जातो, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, श्रेणी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशन. 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या कोणती? 25वी समसंख्या बघा, आता लक्षात घ्या, 30 पण एक समसंख्या आहे, बरोबर आहे का, आणि त्याच्या पुढे काय करायचं, आपल्याला 25 समसंख्या घ्यायची. ठीक आहे बघा, मग काय करायचं, आता 30 पासून विचारलं ना आपल्याला, 30च्या पुढे पहिली संख्या कुठली आली, 32 आली, परत 34 आली, परत 36 38 40, बरोबर आहे का, अशा आपल्याला 25वी संख्या, सगळ्या 25 संख्या काढत बसायचं नाही. प्रत्येक संख्येमध्ये येणारी संख्या 2-2 गॅपने पुढे येणार आहे, बरोबर आहे का, 2, आता एकूण संख्या किती 25 आहे, आणि प्रत्येकामध्ये गॅप किती आहे बघा, 2चा आहे, म्हणजे काय निघेल बघा इकडं, 30 अधिक बघा 2 गुणिले 25 किती आलं बघा, 30 अधिक 25 दुने 50, म्हणजे 30 आणि 50 किती झाले बघा 80, म्हणजे 25वी संख्या कुठली असेल तर बाबा 80 असेल, ऑप्शन नंबर दुसरा. लक्षात येते का बघा, प्रत्येक संख्या हे 2-2 ने पुढे जाते, म्हणजे असे एकूण 25 संख्या आपल्याला मोजायचे, प्रत्येक संख्येमध्ये 2चा गॅप म्हणजे 25 आणि 50 संख्या आपल्याला पुढे जायचे, 50 वाढवायचे 30 मध्ये, 30 आणि 50 झाली 80. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. परत काय दिले बघा ह्याच्यामध्ये, 18 नंतरची 51वी विषम संख्या कोणती? बघा काय दिले याच्यामध्ये, 18 नंतरची 51. बरं आता हेच लक्षात घ्या, 18 पासून पुढं बघा, 18 पासून पहिली संख्या कुठली निघते बघा, विषम निघते. 18 पासून पहिली विषम 19 निघते, लगेच 1चा गॅप आहे, आणि नंतर परत पुढं 21 23 अशा आहेत 25, म्हणजे बघा इथं लगेच 18च्या पुढं 51 संख्येत, म्हणजे 51 गुणिले 2 नाही करायचं, कारण का इथं बघा लक्षात घ्या, 2 संख्येमध्ये 1चाच गॅप आहे. तात्पुरतं काय करायचं, एका कुठल्या तरी विषम संख्येवर एक तर पाठीमागे जा बघा, पाठीमागे जर गेला तुम्ही तर 17 येईल, बरोबर आहे का, 17 हे विषम संख्या, आणि 17 संख्येच्या पुढच्या आपल्याला सगळ्या 18 नंतरची 51वी विचारले, बरोबर आहे का. 17 तर काय आता आपण काउंट करत नाही, पण तात्पुरतं आपण बेरीज बरोबर घेण्यासाठी काय केलं आपण, पाठीमागची गेली 17 आणि इथून पुढे आता 51 मोजा. ठीक आहे, बरोबर आहे का, बघा पहिली संख्या झाली 19, परत झाली 21, परत 23, म्हणजे बरोबर 2-2चा गॅप आला बघा सगळीकडे, बरोबर आहे का. आता काय निघेल बघा, 17 अधिक पुढे काय करायचं, 51 संख्या मोजायची, म्हणजे 51 प्रत्येक संख्येमध्ये 2चा गॅप आहे,
2 गुणिले 51 करा. 2 गुणिले 51 काय निघेल मग इकडे? मग 17 अधिक 51 ची दुप्पट झाली बघा किती? 102 आले. मग 102 आणि 17 किती झाले बघा? 119. मग 51 विषम संख्या कुठली आली? तर 119 आली. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा. किंवा जर तुम्ही काय केलं बघा, जर नसेल तर मागे यायचं तर पुढे जायचं असेल तर मग पहिली संख्या कुठली आहे बघा? 19 घ्या. पहिली संख्या आपण 19 पकडली, ही झाली पहिली संख्या. आता आपल्याला 51 काढायचे, मग 19च्या पुढे 50 घ्यायचे. बरोबर आहे का? 2-2चा गॅप आहे. मग अधिक काय करायचं? 2 गुणिले 50 करा. 50 जुने किती आलं मग इकडं? 100 आलं. म्हणजे 19 अधिक 100 बरोबर किती येते? मग 119. म्हणजे 51 हा पहिला नंबर आणि त्याच्यापुढे 50 नंबर, म्हणजेच 51 नंबर कुठला झाला? 119. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं परत अरिथमेटिक प्रोग्रेशन वरचाच क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 11, 17, 23, 29, 35 या श्रेणीतील 25वे पद कोणते? बघा काय दिले तुम्हाला? 11, 17, 23, 29, 35 असं तुम्हाला 25वा पद विचारलंय. बरोबर आहे का? बघा पहिलं पद कुठलं? आपलं 1 आहे. हे झालं पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद. गॅप किती आहे बघा? 11 अधिक 6 17, 17 अधिक 6 23, 23 अधिक 6 झाले 29, 29 अधिक 6 झाले 35. म्हणजे प्रत्येक नंबर हा 6 ने पुढे गेला. जसं आपण समसंख्येमध्ये बघितलं, प्रत्येक नंबर हा 6 2 ने पुढे जातो, तसं इथं प्रत्येक नंबर हा 6 ने पुढे जातो. आता मला सांगा पहिला नंबर कुठला? तुमचा 11 आहे. पहिला झाला 11 अधिक, पुढे काय दिले बघा आपल्याला? 25 काढायचे. पहिला 11 असेल तर 11च्या पुढे 24च मोजावं लागते आपल्याला. बरोबर आहे का? 24 म्हणल्यानंतर काय होईल बघा? प्रत्येक दोन ह्याच्यामध्ये नंबरमध्ये गॅप किती? 6चा गॅप आहे. 6 गुणिले किती नंबर आहेत बघा? तो 24 नंबर आहेत. 6 गुणिले 24 काय निघेल माझ्याकडे? मग 6 गुणिले 24. आता काय निघेल माझ्याकडे? 24 5 120, 24 सक्क 44 आहे. 144 आणि इकडे झाले 11. किती येते बघा बेरीज? 155. म्हणजे 25वा पद कुठला आला? आपलं 155, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? विशाल हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि कुमार हा तेच काम 10 दिवसात करतो. जर कुमारने 6 दिवस काम केले तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील? बघा विशाल आणि कोणी? कुमार आहे. विशाल इथे लिहा कुमार. बघा आता विशाल एक काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि कुमार तेच काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. ठीक आहे, झाले दिवस. आता मला सांगा 25 आणि 10 चा लसावी किती आला बघा? 50 आला. मोठ्या संख्येने दुप्पट करत जायचं. 25 दोन्ही 50, 50 ला 25 ने पण भाग जातो आणि 10 ने पण भाग जातो. 10 5 50, 25 दोन्ही 50. म्हणजे बघा इथं 50 म्हणजे काय पकडलं आपण? एकूण काम. बघा एकूण काम पकडलं आपण 50 रुपयाचं. ठीक आहे, 50 रुपयाचं काम जर विशाल 25 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर त्याला एका दिवसाला किती पेमेंट मिळेल? 25 दोन्ही 50 मध्ये 2 रुपये झालं वेतन एका दिवसाचं. ठीक आहे, चला आता कुमार हा 50 रुपयाचं काम एकट्याने केलं तर 10 दिवसात संपवतोय. मग त्याला एका दिवसाला पेमेंट किती मिळेल? 10 5 50 5 रुपये. ठीक आहे, चला आता पुढे काय दिले बघा? जर कुमारने 6 दिवस काम केले, आता 50 रुपयाचं काम काय केलं? कुमारने करून टाकलं. किती? 6 दिवस. म्हणजे 5 रुपयाने बघा कुमारने काय करायचं इकडं? कुमारने 6 दिवसात केलेले काम, 6 दिवसात केलेले काम किती असेल बघा इकडं? मग 5 गुणिले 6 5 सख्ख 30, 30 रुपयाचं काम संपवलं कोणी? कुमारने. आता राहिले काम किती बघा? शिल्लक काम झालं तुमचं 20 रुपयाचं. शिल्लक काम किती राहिलं आपलं? आता 50 मधनं 30 रुपयाचं काम गेलं, राहिलं 20 रुपयाचं. आता हे काम कोण करणार आहे बघा? तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील? विशालला दिवसाला पेमेंट किती आहे? 2 रुपये. 20 रुपयाचं काम संपवायचंय. मग 20 भागिले 2 केलं तर काय निघते बघा? 20 रुपयाचं काम संपवायला 10 दिवस लागतील. 10 दिवस म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे तुम्हाला समजायसाठी स्टेप बाय स्टेप लिहिले. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. एक रेल्वे एक सिग्नल खांब ताशी 90 किलोमीटर पर तास वेगाने 8 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? बघा रेल्वेचा उल्लेख आला म्हणजे प्रत्येक प्रश्न रेल्वे चॅप्टरवरचा नसतो बघा, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रेल्वेची लांबी, ज्या प्रश्नामध्ये रेल्वे लांबी दिलेली असते ना, विचारलेली असते, त्याला आपण रेल्वेचा क्वेश्चन म्हणतो. रेल्वे चॅप्टरचा सोडवण्याची पद्धत कशी असते बघा, लक्षात घ्या. बघा आता लक्षात घ्या, इथं काय केलं आपण? लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. आता 3600 म्हणजे काय असतं बघा? तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे बघा, चला आता बघा
तुम्हाला काय दिले बघा, एक रेल्वे, एक सिग्नल खांब. सिग्नल खांब म्हणजे काय, लाईटीचा पोल. रेल्वे ज्यावेळेस एखाद्या खांबाला, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या झाडाला पार करते, त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते. म्हणजे खांबाला पार करायला लागणारा वेळ म्हणजेच काय, स्वतःची लांबी पार करायला लागणारा वेळ किती, स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करायला तिला किती वेळ लागेल. म्हणजे बघा आता ते विचारलंय, रेल्वेची लांबी आपल्याला माहित नाही, आपण एक्स केली, एक्स गुणिले 3600. आता बघा हे तुम्हाला काय दिले बघा, बघा जो तुमचा बुक मधला फॉर्म्युला आहे 5/18 किंवा 18/5, त्याने न सॉल्व्ह करता ह्या मेथडने जायचं. तुम्हाला ते सेपरेट 5/18 काढा, इकडे बाजूला ऍड करा, ते काही करत बसायची गरज लागत नाही. एवढ्या ह्याच्यामध्ये अख्खा रेल्वे चॅप्टर सॉल्व्ह होतो. ठीक आहे बघा, चला परत. आता बघा, आता हे मात्र सेकंदामध्ये दिले. मग आपलं युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. म्हणजे तुमचा वेग जो आहे ना, तो तुम्हाला आता कशामध्ये घ्यावा लागेल, तर सेकंदामध्ये घ्यावा लागेल. म्हणजे तुमची लांबी जी असते ना, तर ती मीटरमध्ये निघते. लक्षात घ्या, मीटरमध्ये दिलेली असते किंवा निघते. वेग पण तुम्हाला मीटरमध्ये घ्यावा लागेल आणि वेळ तुमची कशी निघते, मग सेकंदामध्ये निघते. मग वेग किती आपला 90,000 मीटर आहे. एका तासामध्ये आपण 90,000 मीटर पार करतो आणि किती वेळ लागतो आपल्याला, तर 8 सेकंदात. बघा इथे सेकंदात दिले, बरोबर आहे का. मग सेकंदात हे दिलं असतं की हे तुम्ही किलोमीटरमध्ये नाही घेऊ शकत, तुम्हाला मीटरमध्ये घ्यावं लागतं. युनिट तसं असतं, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. बघा आता काय निघेल ह्याच्यामध्ये, एक्स जागेला ठेवा आणि 3600 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय निघेल बघा, 90,000 गुणिले 8 छेद, बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाते. बघा ह्याच्यामध्ये काय होतं बघा, फक्त संख्या तुम्हाला मोठी दिसते. म्हणजे आपण 90 वर फक्त काय केले, 3 शून्य वाढवलेत ना, संख्या मोठी दिसते याचा अर्थ काय, फक्त नंबर शून्य वाढवलेत आपण. हे लक्षामध्ये बघा, भाग त्यांची त्यांना जातो. बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत बघा 9 1 9 आणि 9 चौक 36. परत 4 1 4 आणि 4 2 8. म्हणजे 100 गुणिले 2 किती आलं बघा, तर 200 मीटर. रेल्वेची लांबी किती असते बघा, मग 200 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मागच्या वर्षी दुधाचा भाव 40 रुपये प्रति लिटर होता, या वर्षी भाव 44 रुपये आहे, तर दुधाच्या भावातील शेकडा वाढ सांगा. बघा आता वाढले किती, 4 रुपये, पण किती रुपयावरती सुरुवातीला 40 होते, आता वाढले 4 रुपये. मग 40च्या 4 हा किती टक्के, तर गुणिले 100 करा, एवढंच करायची. बघा काय निघेल, शून्याला शून्य गेला आणि 4ला 4 गेला, राहिले किती, 10%. बरोबर आहे का. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 9 पट आहे. ठीक आहे बघा. बघा आता तुम्हाला रेग्युलर मेथडने पण सांगतो आणि शॉर्टकट मध्ये कसा विचार करा ते पण सांगतो. बघा लक्षात घ्या, आपण आधी रेग्युलर मेथडने जाऊ. बघा मंगल आणि काय दिले, मंगलचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 9 पट आहे. म्हणजे मंगल जर मुलगी जर एक्स असेल तर मंगलचं वय किती आहे, 9x आहे आजची वय, आजची. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले, 3 वर्षांपूर्वी मंगलचे वय मुलीच्या 21 पट होते. 3 वर्षांपूर्वीचं जे वय आहे ना, लक्षात घ्या. आता बघा मला सांगा, आता ह्याच गुणोत्तराला पकडून जर आपण वय मांडलं तर कसं निघेल बघा. आजचं वय समजा 9x आहे आणि विचारले का, तुम्हाला दिले का 3 वर्षांपूर्वीचं पाठीमागं, मग ह्या वयापेक्षा 3 वर्ष वय कमी असेल बघा, 3 वर्षांपूर्वी. बरोबर आहे का. 3 वर्षांपूर्वीचं वय किती असेल तुमचं, 9x वजा 3 आणि इकडे निघेल x वजा 3. दोघींचं पण 3 वर्ष वय कमी असेल 3 वर्षांपूर्वी. त्यावेळेचं गुणोत्तर काय दिले बघा तुम्हाला, 21 पट आहे. कुणाचं, मंगलचं. बघा म्हणजे समजा हे जर 21 असेल ना, तर हे 1 आहे, ह्याच्या 21 पट. ही संख्या जर 1 असेल तर ही ह्याच्या 21 पट. मग आता तिरकस गुणाकार करायचा कसा, बघा आता दोन्ही संख्या समान करत असतील ना, तर हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं, दोन्ही संख्या समान होतील. कशा, 1 ने ह्याला गुणलं बघा, काय 1 गुणिले 9x वजा 3 बरोबर 21 ने ह्याला गुणा, 21 गुणिले x वजा 3. चला आता भाग आपलं ही करा, काय निघेल इकडे, 9x वजा 3 बरोबर 21 गुणिले x 21x वजा 21 त्रिक 63. चला आता 9 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे मायनस होईल. 21x वजा 9x आणि वजा 63 बरोबर अलीकडे ना, ते प्लस होईल, प्लस 63 वजा 3. काय निघेल बघा, मग 21 मधनं 9 गेले किती आलं, 12 9 21 म्हणजे 12x आले आणि 63 मधनं 3 गेले इकडे आले 60. मग 12x बरोबर 60, तर x बरोबर किती असेल बघा, मग 60 भागिले 12 म्हणजे 12 पंचे 60, x ची व्हॅल्यू किती निघते, 5 निघते. ठीक आहे बघा, विचारलं का आपल्याला, तर 3 वर्षांनंतरचे मंगलचे वय किती. बरं मंगलचं आजचं वय काढू आपण. आजचं वय किती आहे बघा, मंगलचं वय 9x आहे. 9x म्हणजे किती झाली बघा, x ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. 9 5 45 आणि 3 वर्षानंतरचं किती असेल, मग 45 आणि 3 48. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा. बरं आता हे झालं आपलं रेग्युलर मेथड. शॉर्टकट मध्ये कसा विचार करायचा ऑप्शन वरनं. बघा आता मला सांगा, प्रश्न कुठे विचारला तुम्हाला, 3 वर्षानंतरचं वय मंगलचे वय किती आहे. ठीक आहे बघा, 3 वर्षांपूर्वीचं जे वय आहे बघा, हे 3 वर्षानंतरचं आहे. म्हणजे
3 वर्षांपूर्वी म्हणजे आजचं वय जर असेल ना, आजच्या वयाला मंगलच्या बघा 9ने भाग गेला पाहिजे. आणि त्याच्या 3 वर्ष पाठीमागचं जे वय असेल ना, त्याला कितीने भाग गेला पाहिजे बघा, तर 21ने भाग गेला पाहिजे. म्हणजे कसं लक्षात घ्या, आता हे पर्याय सगळे कुठले आहेत बघा, तर 3 वर्षानंतरचे पर्याय आहेत. बरोबर आहे का? मग ह्यातनं बघा -3 जर केलं मी, तर हे किती आलं बघा 45. 45 म्हणजे झालं तुमचं आजचं वय. आजच्या वयाला 9ने भाग जातो का 9 45 जातोय. आणि परत आजच्या वयाच्या पाठीमागं 3 वर्ष म्हणजे -3 केलं तर किती येते बघा 42. हे काय असतं बघा 3 वर्षांपूर्वी. 3 वर्षापूर्वी. त्या संख्येला 21ने भाग गेला पाहिजे. कारण की गुणोत्तर कसं आहे बघा 9 असं एक आहे आणि 21 असं एक आहे. म्हणजे मंगलच्या वयाला आजच्या वयाला 9ने भाग गेला पाहिजे आणि 3 वर्षानंतरच्या वयाला 21ने भाग गेला पाहिजे. बघा मग 3 ने 42ला भाग जातो का तर जातोय. बरं चला दुसरा पण पर्याय असू शकतो ना याच्यामध्ये. बघा 50 मधून समजा आपण आता 3 मायनस केले. किती आलं बघा इकडं 47. 47ला मला सांगा आजच्या वयाला 9ने भाग जातो 47ला नाही जाते. याचा विषय संपला. 42 मधनं आपण 3 मायनस केलं. राहिले किती 49. 49ला 9ने भाग जातो का? नाही जाते. आणि समजा 45 मायनस आपण 3 केलं तर 42 येते. 42ला 9ने भाग जातो का? नाही जाते. कारण की -3 केलं आपण की ते जे येते ना ते आपलं आजचं वय निघते. आणि आजच्या वयाला 9ने भाग गेला पाहिजे. कुणाच्या? तर मंगलच्या. मग बरोबर उत्तरावरून ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. गणेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. बघा गणेश आणि बघा गणेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे आजचं वय किती आहे बघा आजचे वय किती आहे 2:3. ठीक आहे 2:3 आणि 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 असे होईल तर महेशचे आजचे वय किती? बघा 5 वर्षानंतर. आता बघा लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जास्त फास्ट निघणारा पर्याय ऑप्शन कुठला आहे बघा. तुम्हाला सांगा 5 वर्षानंतर ना दोघांच्या वयामध्ये पण 5-5 वर्षांची वाढ झाली. म्हणजे दोघांचं पण वय जे आहे ना ते समान संख्येमध्ये वाढले. बरोबर आहे का? म्हणजे समजा एखाद्याचं 10 असेल तर 15 होईल, एखाद्याचं 12 असेल तर ते 17 होईल. समान संख्येने वयामध्ये वाढ झाली. 5-5ने. मग गुणोत्तरामध्ये मला सांगा 2चं 3 झाले आणि 3चं 4 झाले. गुणोत्तर पण समान प्रमाणामध्ये वाढले. म्हणजे इकडे बघा हे 3 आणि हे 4 झाले. म्हणजे ह्याच गुणोत्तरला आपण कंटिन्यू पकडू शकतो. तिरकस गुणाकार करायची गरज नाही. लक्षात घ्या. म्हणजे समजा हे 2x पकडलं, हे 3x पकडलं आणि 3x आणि हे जर 4x पकडलं. मला सांगा 3 मध्ये वाढले किती? एकच x वाढलाय. आणि 2 मध्ये पण वाढले किती? एकच x वाढलाय. दोघांचं वय समान प्रमाणामध्ये वाढले. संख्येमध्ये पण 5 वर्षांनी वाढले आणि गुणोत्तरामध्ये पण समान ह्याच्यात वाढले. बरोबर आहे का? म्हणजे x नेच वाढले. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे बघा? तर 5 वर्ष. विचारलं की आपल्याला तर महेशचे आजचे वय किती? महेशचं वय किती आहे बघा मग? आजचं वय 3 गुणिले 5. 3 5 15. 15 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ टाकीवरचा प्रश्न काय दिले ह्याच्यामध्ये? एका नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील? ठीक आहे बघा. चला मला सांगा आता इथं 3 नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद वेळ लागतो. 20 सेकंद. तर मग अर्ध्या बघा आता हे सेकंदामध्ये दिले बरोबर आहे का? मग आता अर्धा तास म्हणजे किती सेकंद झाले? बघा 1 तास म्हणजे 36 सेकंद. अर्धा तास म्हणजे 1800 सेकंद. तर मग 1800 सेकंदामध्ये 1800 सेकंद म्हणजेच काय असते बघा तर अर्धा तास असतो. मग 1800 सेकंदामध्ये किती बादल्या भरल्या जातील? तर x बादल्या भरल्या जातील. काय ना तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. बघा x गुणिले 20. x गुणिले 20 बरोबर 3 गुणिले 1800. 3 गुणिले 1800. काय निघेल बघा x जाग्याला ठेवा. 20 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. 3 गुणिले 1800 भागिले किती येते बघा 20 येते. चला काय निघेल बघा इकडं शून्याला शून्य कॅन्सल. बघा बे एक बे इथं झालं 92 18 90 झालं. परत 3 गुणिले 9 किती झाले 3 9 27 आणि वरती एक शून्य म्हणजे 270. 270 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा. एक गाडी एका तासात 45 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? बघा 45 किलोमीटर अंतर एका तासात जाते म्हणजे थोडक्यात काय 60 मिनिटांमध्ये जाते. बघा 60 मिनिटांमध्ये ती गाडी किती जाते? तर 45 किलोमीटर. विचारले काय तर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये किती जाईल? 20 मिनिटांमध्ये किती जाईल? तर x जाईल. काय तिरकस गुणाकार करा. हे निघाला आणि हे निघाला गुणा. x ने x गुणिले 60. x गुणिले 60 बरोबर 20 गुणिले 45. 20 गुणिले 45.
काय निघेल बघा, चला एक जागेला ठेवा आणि 60 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. 20 गुणिले 45 भागिले 60. काय निघेल बघा, ह्या शून्याला शून्य कॅन्सल, बे एक बे, बे त्रिक 6, परत 3 एक 3, इथं 3 एक 3, एक राहिला 3 5 15, म्हणजे 15 त्रिक 45. म्हणजे 20 मिनिटामध्ये 15 किलोमीटर जाईल. 15 किलोमीटर म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बोट आणि स्ट्रीम म्हणजे बोट आणि प्रवाह चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा ह्याच्यामध्ये. एक बोट स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर तास जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर पर तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल? आता मला सांगा, बोटीचा वेग किती दिला त्यांनी आपल्याला? बोटीचा वेग झाला आपला किती? 15 किलोमीटर. आणि प्रवाहाचा वेग किती आहे? प्रवाहाचा वेग झाला तुमचा 6 किलोमीटर. म्हणजे ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेने वाहते ना, त्यावेळेस कसं असतं, बोट पण 15 किलोमीटर पळते आणि प्रवाह पण 6 किलोमीटरने बोटीला पुढे घेऊन चाललाय. म्हणजे एकूण तुम्ही 21 किलोमीटर अंतर पार करता. प्रवाहाच्या दिशेने काय होतं, वेगाची ऍडिशन होते. ठीक आहे बघा. आता मला सांगा, प्रवाहाच्या दिशेने तुमचा जो वेग आहे तो किती झाला? तर 15 आणि 6 21 किलोमीटर पर आवर. तुम्हाला अंतर किती पार करायचे? 84 किलोमीटर. 84 किलोमीटर अंतर पार करा, किती वेळ लागेल बघा? हे झाला अंतर. आणि तुमचा वेग किती आहे? अंतर भागिले वेग किती झाला? 21 किलोमीटर. अंतर भागिले वेग बरोबर काय असतो? वेळ असतो. मग किती वेळ लागेल बघा? 21 एक 21, 21 चोक 84. बरोबर 4 तास वेळ लागेल. 4 तास म्हणजेच काय? ते ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले याच्यामध्ये. विजूचे 15 वर्षांनंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल. बघा, आता लक्षात घ्या. आपण इथे लिहू बघा. तर काय दिले? तर सध्या विजूचे वय किती वर्ष असेल? ठीक आहे बघा. आता वय मात्र काय करायचं बघा, सध्याचे वय, सध्याचे, परत काय दिले बघा 5 वर्षापूर्वीचे, 5 वर्षांपूर्वी, आणि परत काय दिले 15 वर्षांनंतर, 15 वर्षानंतर. ठीक आहे बघा. आपण काय करू, 5 वर्षांपूर्वीचं जे वय होतं विजूचं ते X होतं असं समजू आपण. विजूचं वय, विजू X वर्षांचा होता. आता आजचं सध्याचं वय किती असेल? 5 वर्षांपूर्वीच्या वयामध्ये 5 वर्ष वय वाढेल, म्हणजे इथे X अधिक 5 होईल. हे आजचं वय झालं. ठीक आहे बघा. आणि आता 15 वर्षानंतरचं वय किती असेल बघा त्याचं, तर ह्याच्यामध्ये X अधिक 5 मध्ये 15 वर्ष वाढेल, म्हणजेच काय होईल? X अधिक 20 होईल. 15 आणि 5 20. ठीक आहे, चला बरं. आता पुढे काय दिले बघा. तर 5 वर्षांपूर्वीचं आणि 15 वर्षानंतरच्या वयांचं गुणोत्तर माहिती आहे. गुणोत्तर काय दिले त्यांनी? विजूचे 15 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाचे 5 पट आहे. म्हणजे हे जर 1 पट असेल ना 5 वर्षांपूर्वीचं वय, तर 15 वर्षांनंतरचं वय त्याचं किती आहे? तर बघा 5 फूट आहे. ठीक आहे. आता इथं काय केलं आपण बघा, इथं इक्वेशन मांडायचं कसं? तिरकस गुणाकार करायचं. हे ह्याला गुणायचं. मग 1 म्हणजे X, तर 5 म्हणजे X अधिक 20, X ची व्हॅल्यू कळून जाते. आणि ह्याने ह्याला गुणायचं. काय निघेल? 5 गुणिले X 5X आलं. बरोबर 1 ने ह्याला गुणा, X अधिक 20 तेच राहील. ठीक आहे बघा. चला आता काय होईल बघा, 5X जागेला ठेवा आणि हा जो X आहे तो बरोबर अलीकडे वजा X होईल. बरोबर 20 आहे असं राहील. आता 5 आतनं 1 गेला, खाली झाले 4X, 4X बरोबर 20 झाली. तर X ची व्हॅल्यू काय असेल? मग X इज इक्वल टू, हे 4 बरोबरच्या पलीकडे गेले की छेदाला जाईल, 20 भागिले 4 म्हणजे 4 पंचे 20. X ची व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. विचारले काय? तर सध्या विजूचे वय किती आहे? सध्याचं विजूचे वय किती आहे बघा, तर X अधिक 5 आहे. म्हणजेच काय? X ची व्हॅल्यू किती? 5 आहे. 5 अधिक 5 बरोबर किती झाले? 10. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. आणि पर्यायावरून जर जायचं म्हटलं तर कसं लक्षात ठेवायचं बघा. बघा, आजचं जे वय आहे ना, बघा हे सगळे पर्याय कुठले आहेत बघा. तर विजूचे वय, सध्या विजूचे वय किती, म्हणजे आजच्या वयाचे पर्याय येते. बरोबर आहे का? मग ह्याच्यातनं समजा आपण आता 5 वर्षांपूर्वीचं वय केलं तर किती आलं? 10 आलं. आणि 5 वर्षानंतरचं वय केलं 15 वर्षानंतरचं वय केलं, हे आजचं वय आहे. ह्याच्यातनं -5 केले की 10 येते आणि अधिक 15 केले की 30 येते. 15 आणि 15 30. मग 10च्या 30 आहेत, 5 पट आहे का? नाही, 3 पट आहे. चला 12 आपण 5 वर्ष पाठीमागे गेलो, 7 वय येते. आणि 12 मध्ये अधिक 15 वर्ष वय ऍड केलं 15 वर्षानंतरचं, तर 15 आणि 12 किती येते? 27 येते. मग 7च्या 27 हे 5 पट आहे का? नाही. चला परत 10च्या पाठीमागे आपण 5 वर्ष गेलो, 5 येते. आणि 10च्या पुढे 15 वर्ष गेलो आपण, तर 15 आणि 10 25 येते. बघा, मग हे आजचं वय, हे 5 वर्षांपूर्वीचं वय आणि हे 15 वर्षानंतरचं वय. मग ह्या दोघांमध्ये
5 पट आहे का बघा, 5 5 25 आहे, म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रति गुंठा 2 टन या हिशोबाने 1 हेक्टर क्षेत्रात किती टन ऊसाचे उत्पादन होईल? बघा आता 1 हेक्टर म्हणजे किती असतं लक्षात घ्या. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर असतं. ठीक आहे. आणि 1 एकर म्हणजे किती असते, तर 40 गुंठ असते. बरोबर आहे का? 1 एकर म्हणजे 40 गुंठ. तर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर असेल तर किती गुंठ असेल बघा, तर 2.5 गुणिले 40 करा. 25 चौक किती येते बघा, 100 येते. 100 गुंठ. 2.5 एकर म्हणजे 100 गुंठ असते. ठीक आहे बघा, 100 गुंठ. एका गुंठामध्ये आपण किती ऊस काढतोय, तर 2 टन काढतोय. मग 100 गुंठ्यामध्ये किती निघेल, 100 गुणिले 2 बरोबर 200. एका एकरात विचारलं तर किती निघेल मग, 80. 2 एकरामध्ये 160, 2.5 एकरामध्ये 200. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका नाटकाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी 10 रुपये व प्रौढांसाठी 20 रुपये आहे. या नाटकाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी 180 रुपये द्यावे लागले, तर त्या समूहातील मुलांची संख्या आणि प्रौढांची संख्या काढा. तर बघा ज्यावेळेस अशा टाईपचा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्हाला 2-2 पर्याय दिले, म्हणजे 2-2 ऑप्शन दिलेत, मुलं पण दिलेत आणि प्रौढ पण दिलेत. ठीक आहे बघा. तर अशा वेळेस ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये ऑप्शनवरून जायचं. कसं लक्षात घ्या, इथे इक्वेशन मांडून वेळ वाया घालत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा. आता मला सांगा, मुलांचं तिकीट किती आहे, 10 रुपये, आणि प्रौढांचं किती आहे, 20 रुपये, आणि एकूण किती जण आहेत बघा, 13 जण आहेत. आता सुरुवातीला पर्यायामध्ये काय चेक करायचं, 13 जण आहेत का सगळे पर्यायामध्ये बघा. 5 आणि 8 13 आहे, 8 आणि 5 13 आहे, 9 आणि 4 13 आहे, आणि 4 आणि 9 13 आहे. म्हणजे 13 जणांची संख्या आहे. तर आता पुढं मुलांना किती तिकीट आहे, 10 रुपये. मग मला सांगा 5 गुणिले 10 केलं तर काय निघते, 50 निघते. आणि प्रौढांना किती तिकीट आहे, 20 रुपये. म्हणजे 8 दुने केलं, 8 गुणिले 20 केलं तर काय निघते, 160 निघते. मग 160 आणि 50 किती झाले, 210 झाले. पहिला पर्याय कॅन्सल झाला. दुसरं बघा, 8 मुलं आहेत बरोबर आहे का, एका मुलाला 10 रुपये तिकीट आहे, म्हणजे 8 10 80 रुपये झाले. आणि 5 प्रौढ आहेत, एका प्रौढाला 20 रुपये तिकीट आहे, म्हणजे 20 5 100 झाले. हे 100 रुपये झाले. आता मला सांगा, 100 आणि 80 किती झाले, 180 रुपये आहे का, 180 रुपये. आपल्याला बेरीज 180 आली पाहिजे, त्यांची संख्या 13 आली पाहिजे. संख्या येते म्हणजे आपलं उत्तर निघतं की ते ऑप्शन नंबर 2. येते लक्षामध्ये. बघा आता इथं समजा 9 मुलं केली आपण, 9 मुलांची बेरीज किती झाली बघा, एका मुलाला 10 रुपये तिकीट, तर 9 10 90 रुपये झाले. आणि एका प्रौढाला 20 रुपये तिकीट आहे, म्हणजे 20 चोक 80 रुपये तिकीट झालं. मग यांची बेरीज किती येते बघा, 90 आणि 80 किती झाले, 170. आपल्याला 180 पाहिजे. बघा 4 मुलांना एकाला 10 रुपये तिकीट आहे, म्हणजे 4 10 40 झाले. आणि एका प्रौढाला 20 रुपये तिकीट आहे, म्हणजेच 9 2 18 180 झाली. इथे बेरीज केली तर 180 40 किती झाले, 220 रुपये. हे पण येत नाही. म्हणजे आपला बरोबर ऑप्शन नंबर किती येते, 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे, पण तो कसा सॉल्व्ह करायचा मला लक्षात घ्या. मिक्सचर चॅप्टर मध्ये एक टाईप असतो आपला कुठला, 10 रुपये किलोचा तांदूळ 5 रुपये किलो तांदळामध्ये मिक्स केला, तर त्यांचं जे मिश्रण होतं तयार केलेलं, ते किती रुपये किलोचं असतं या टाईपच्या मेथडमध्ये, कसं लक्षात घ्या. बघा एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. त्यातील 24 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे व उरलेल्या मुलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर वर्गात एकूण मुले किती. ठीक आहे बघा. आता प्रश्न कसा मांडला बघा. बघा पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे बघा, 20 वर्षे. ठीक आहे. मग थोडक्यात काय, तर सर्व तांदळाची सरासरी किंमत किती झाली, 20 रुपये झाली थोडक्यात. बघा आता त्यातील बघा थोडक्यात काय बघा, 24 मुलांचे सरासरी वय 17 आहे आणि उरलेल्या मुलांचं 22 आहे. म्हणजे 17 वर्षाच्या 17 रुपयाच्या तांदळामध्ये 22 रुपये तांदूळ मिक्स केला की त्याचं जे मिक्सचर असेल ना, तर ते 20 रुपये किलो तयार होतं. म्हणजे बघा इथे लक्षामध्ये बघा 17 आणि इकडे किती झाली 22. एक सरासरी झाली 17, एक झाली 22, आणि त्यांचं ऍव्हरेज किती आहे तर 20 आहे. ठीक आहे. मग 17 वाले किती आहेत आणि 22 वाले किती आहेत ते आपल्याला हे कळून जातं. बरं ह्याच्यामध्ये आणि काय दिले बघा, त्यातील 24 मुलांचे सरासरी वय माहिती आहे आपल्याला. 24 मुलं आपल्याला 17 वर्षांचे माहिती आहे, बरोबर आहे का. बरं आता ह्याचं कसं काढायचं बघा, लक्षात घ्या. बघा 22 मधनं 20 गेले, खाली राहिले 2, आणि 20 मधनं 17 गेले, खाली राहिले 3. हे काय निघतं बघा, संख्यांचं गुणोत्तर निघतं. गुणोत्तर म्हणजे बघा, हे जर समजा 2x असेल ना, तर हे किती आहे 3x. म्हणजे 17 सरासरी असणारी मुलं किती आहेत बाबा, गुणोत्तरामध्ये 2x आहेत, संख्येमध्ये 24 आहेत. हे झाली 24. मग इथं मला सांगा 2x म्हणजे 24, तर x बरोबर किती असेल मग 12 2 24, 12 येते.
एक्सची व्हॅल्यू कळली आपल्याला. प्रश्न काय विचारला त्यांनी, तर वर्गातील एकूण मुलं किती आहेत बघा, तर 2x अधिक 3x 5x झाले. 5x म्हणजे किती झाले बघा, 5 गुणिले 12, 12 पंचे 60 येते. एकूण मुलं झाली आपली 60. तुम्हाला विचारलं बाबा 22 सरासरी असणारी मुलं किती आहेत, सरासरी वय असणारी, तर काय ना 3x काढायचं. एक्सची व्हॅल्यू 12 आहे, तर 12 त्रिक 36, 3 गुणिले 12 करा, बरोबर 36 म्हणून निघतात. मग 36 आणि 12 किती झाले बघा, थांबा 1 मिनिट. हा 12 त्रिक 36, बरोबर आहे. हा 36 आणि 24 किती बघा, हे झाले 24 आणि हे झाले 36, बरोबर. बेरीज किती निघते बघा, तर 60 निघते. ठीक आहे. चला आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन बघू बघा. दशांश अपूर्णांकावरचा प्रश्न आहे आणि तो पण कसा तुम्हाला ऍव्हरेज वरती विचारला. काय दिले बघा, 210, 400, 100, 600, 1000 या संख्यांची सरासरी किती. बघा आता ह्या तिन्ही संख्यांची बेरीज भागिले 3 संख्या, बरोबर आहे का. मग आता मला सांगा, इथं 210, इथं अधिक काय 4/100 आहे, अधिक काय 6/1000 आहे. ठीक आहे. आता मला सांगा, मी सगळ्या संख्यांचा छेद हा समान करू शकतो का, तर करू शकतो. सगळ्यात मोठा संख्या काय, इथं काय 1000 आहे, बरोबर आहे का. मग मी काय करतो, 1000 सगळ्यांचा छेद करून टाकतो. काय करावं लागेल मला, याला छेद 1000 करायला असलं, छेदाला एक शून्य वाढावं लागेल, अंशाला पण एक वाढावं लागेल. बघा अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं तर तुमचा अपूर्णांक चेंज होत नाही. बघा आता इथं काय करावं लागेल, मला 2 शून्य वाढावं लागतील, 1 2 वरती पण 2 शून्य वाढवा, झाला अपूर्णांक स्टेबल आहे तुमचा, कारण की शून्याला शून्य कट होऊन जातात. 2/10, 4/100 जसं आहे तसं राहतं. ठीक आहे. छेद समान केला, आता मी यांची बेरीज करू शकतो. बघा छेद किती, यांचा 1000 आहे, वरती किती इकडे 200 अधिक 40 अधिक 60, 200 अधिक 40 अधिक 6 म्हणजे किती झाले बघा, 246. 246 भागिले किती आले इकडे, 1000. ठीक आहे. आता हे संख्येमध्ये बरं हे जर मांडलं मी, तर किती गेले बघा, याचं उत्तर 0.24 आणि 6. 3 घर आहेत बरं, 3 शून्य आहेत छेदाला, म्हणून दशांश अपूर्णांकाच्या पुढे मला 3 घरामध्ये मांडावं लागतं ते. 0.246 झालं. आता ह्याचं ऍव्हरेज विचारलंय मला, मग काय करावं लागेल, 246 भागिले किती संख्या आहेत, तर बाबा 3 आहेत, बरोबर आहे का. मग काय करावं लागेल मला, चला 3 1 3, तर शून्याचा काय भाग जात नाही, 2 ला पण 3 8 24 आणि 3 2 6 म्हणजे 0.082. 0.082 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा लक्ष्मणचे वजन हे प्रमोदच्या वजनापेक्षा 20% कमी आहे, तर प्रमोदचे वजन हे लक्ष्मणच्या वजनाच्या किती टक्के जास्त आहे. बघा लक्ष्मणचे वजन, त्याला लक्ष्मण प्रमोद, लक्ष्मणचे वजन हे प्रमोदच्या वजनापेक्षा, कुणाच्या म्हटले, प्रमोदच्या पेक्षा, कोणाला दिल्या, प्रमोदला. प्रमोदचं वय 100 पकडा वजन, आणि 20% कमी आहे कुणाचं, लक्ष्मणचं, म्हणजे त्याचं किती झालं, 80 झालं. ठीक आहे बघा. पुढे काय विचारले आता, तर प्रमोदचे वजन हे बघा, प्रमोदचं वजन किती आहे, 100 आहे, हे लक्ष्मणच्या वजनाच्या, आता छेदाला काय घ्यायचा बघा, लक्ष्मण घ्यायचं, लक्ष्मणचं वजन लक्ष्मणच्या वजनाच्या किती टक्के जास्त आहे. लक्ष्मणचं वजन किती आहे बघा, 80 आहे, आणि प्रमोदचं वजन 100 आहे, पण त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, तर संख्येमध्ये 20 ने जास्त आहे, आणि टक्केवारीमध्ये किती म्हणून गुणले 100 केला. काय निघाले इकडे बघा, शून्याला शून्य गेले, बे एक बे बे चोक 8, परत 4 1 4, 25 चोक 100 म्हणजे 25% उत्तर येते. म्हणजे उत्तर झाला आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका वहीची दर्शनी किंमत ही 80 रुपये असून दुकानदाराने त्यावर 15% सूट दिल्यास ग्राहकाला ती वही कितीला मिळेल. आता बघा दर्शनी किंमत म्हणजे काय, छापील किंमत म्हणतो आपण त्याला. ठीक आहे बघा, म्हणजे एखाद्या दुकानात तुम्ही गेला तर त्याच्यावरची लेबल लागलं असतं, त्याला आपण छापील किंमत म्हणतो. मग छापील किमतीमधून जर आपण वजा सूट केली तर बरोबर काय असते बघा, विक्री किंमत असते. ठीक आहे बघा, पण विक्री किंमत कोणाची, तर दुकानदाराची, पण आणि ग्राहकाला कितीला वही मिळाली, तर ग्राहकाची खरेदी किंमत. थोडक्यात काय, दुकानदाराची जी विक्री किंमत असते तीच ग्राहकाची खरेदी किंमत असते. ठीक आहे बघा. तर छापील किंमत कधी पण आपण 100% पकडतो, आणि तुम्हाला सूट किती दिली बा, 15%, तर मग विक्री किंमत किती असेल आपली, 85%. कशाच्या, तर दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमतीच्या. आता एका वहीची दर्शनी किंमत मला माहिती आहे 80 रुपये, विचारलंय किती, विक्री किंमत किती, किंवा ग्राहकाची खरेदी किंमत किती. मग 100% म्हणजेच काय दिले मला, 80 रुपये, तर 85% म्हणजे किती, एक्स. मी तर डायरेक्ट तुम्हाला आज करू शकलो असतो बघा, 80 म्हणजे 100%,
तर मग 85% म्हणजे किती? पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ समजून. मग आता मला सांगा तिरकस गुणाकार करायचा. काय होईल बघा x गुणिले 100 x गुणिले 100 बरोबर 80 गुणिले 85 80 गुणिले 85 बघा x जागायला ठेवला आणि 100 बरोबरचा पलीकडे टाकला आपण काय होईल 80 गुणिले 85 छेद किती आला 100. चला आता काय निघेल बघा इकडं ह्या शून्याला शून्य गेला बघा बे चोका 8 बे पंचे 10 परत 5 एके 5 5 एके 5 आणि 3 8 5 7 35 म्हणजे 17 चोका किती आले बघा 68 68 झाली तुमची विक्री किंमत म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे आणि त्यांच्या वर्गातील फरक 45 आहे तर त्या संख्या कोणत्या बघा तुम्ही ऑप्शन वर पण जाऊ शकता का कारण की सगळ्या संख्या म्हणजे 1 ते 10 पर्यंत वर्ग आपल्याला माहित असतो. ठीक आहे बघा ऑप्शन वर जाऊ किंवा मांडणी कशी करा ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे बघा ऑप्शन वर गेलो आपण तर काय निघेल बघा 6चा वर्ग झाला 36 7चा वर्ग झाला 49 दोन्हीतला गॅप किती पाहिजे आपल्याला 45 गॅप निघतो काय तर नाही 13चा गॅप निघतो 36 46 आणि 3 49 बघा 8चा वर्ग झाला 64 9चा झाला 81 64 मधून 81 गेले किती राहते बघा 64 74 74 10 84 3 कमी 17चा गॅप निघते बघा इथं बरं दोन लागोपाठ संख्यांच्या वर्गातला गॅप जो असतो ना तर त्या दोन संख्यांची बेरीज असते. 6 7 13 8 9 17 आपल्याला 45 पाहिजे. ठीक आहे बघा 9चा वर्ग झाला 81 6चा वर्ग झाला 36 जर गॅप काढला ह्याच्यातला तर 40 आणि 40 80 41 आणि 4 45 म्हणजे 45 गॅप निघते म्हणजे आपलं उत्तर निघेल किती ऑप्शन नंबर 3. ठीक आहे इकडे 6चा वर्ग झाला 36 10चा वर्ग झाला 100 दोघातला गॅप काढला तर तो 64 झाला. ठीक आहे बरं आता हे झालं बारके आपल्याला हे दिलेत म्हणून काय ऑप्शन दिलेत म्हणून जर मोठा ऑप्शन दिला तर मग काय करायचं तर बघा त्या ठिकाणी मग तुम्हाला काय करावं लागेल रेशिओ. आता रेशिओ का दोन संख्या कुठल्या कुठल्या बघा एक पकडले आपण 3x आणि दुसरी पकडली आपण 2x. ठीक आहे आता बघा लक्षात 3 आणि 2 पकडायचं नाही 3x आणि हे मध्ये जे डॉट दिलेत ना तर ह्यांच्यामध्ये काय असतो x असतो लक्षात घ्या काहीतरी त्या संख्येला कुठल्या तरी समान संख्येने गुणायचे आपल्याला. आता लक्षात घ्या ह्यांच्या वर्गातला फरक किती 45 मग 3x चा वर्ग काढा आणि परत 2x चा वर्ग काढा आणि त्या दोघांची वजाबाकी करा किती झाली बघा 45 इथे झालं तुमचं इक्वेशन तयार. ठीक आहे बघा आता 3चा वर्ग झाला 9 x चा वर्ग झाला 9x स्क्वेअर मायनस 2चा वर्ग झाला 4 x चा वर्ग झाला 4x स्क्वेअर इज इक्वल टू 45. आता 9तनं 4 गेले खाली आले 5x स्क्वेअर इज इक्वल टू 45 मग x स्क्वेअर जागायला ठेवा आणि 5 जो आहे तो बरोबरचा पलीकडे टाका तो छेदाला जाईल 45 भागिले 5 काय निघेल बघा मग 5 एके 5 5 9 45 मग इथं मला सांगा x स्क्वेअर इज इक्वल टू 9 आहे मग 9 हा कितीचा वर्ग आहे तर 3चा वर्ग आहे मग x ची व्हॅल्यू काय झाली इकडं 3 झाली. मग x ची व्हॅल्यू 3 असेल तर त्या दोन संख्या कुठल्या आहेत बघा मग 3 ने गुणा 3 गुणिले 3 9 येते आणि 2 गुणिले 3 केलं तर 6 येते म्हणजे 9 आणि 6 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक राहिले अन्न उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल काय करायचं बघा लक्षात घ्या 80 सैनिक आहेत पहिल्यांदा 15 दिवसात पुरेल एवढं त्यांच्याकडे धान्य होतं आता 3 दिवस संपून गेले मग थोडक्यात काय त्याच 80 सैनिकांना आता जे शिल्लक राहिलेलं धान्य ते 12 दिवस पुरेल बरोबर आहे का म्हणजे 80 सैनिकांना जे धान्य 12 दिवस पुरणार होतं बघा हे सैनिक झाले हे झाले दिवस कारण 3 दिवस कमी झाले ना 3 दिवसानंतर म्हटले 20 सैनिक इतरत्र गेले म्हणजे निघून गेले राहिले किती 60 सैनिक राहिले तर शिल्लक राहिले अन्न उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल बघा तर तेच बघा 60 सैनिकांना 20 सैनिक गेले तर 60 राहिले 60 सैनिकांना किती दिवस पुरेल मध्ये इक्वल टू साइन असतं 80 गुणिले 12 तर 60 गुणिले किती मग काय ना एक जागेला ठेवा आणि 60 बरोबर अलीकडे आणा काय निघेल बघा 80 गुणिले 12 छेद 60 काय निघेल इकडं शून्याला शून्य गेला बघा 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8 परत 3 एक 3 3 चोक 12 म्हणजे 4 चोक 16 दिवस काय ते x ची व्हॅल्यू इकडं 16 आहे 16 दिवस पुरेल म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वर्गमुळावरती प्रश्न दिला सिम्प्लिफिकेशन मध्ये काय दिले बघा याच्यामध्ये जर p इज इक्वल टू 12 आणि q इज इक्वल टू 26 तर आपल्याला इक्वेशन दिले ठीक आहे बघा आधी y इक्वेशन मांडून घ्या बघा 2 गुणिले आता p ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती p ची व्हॅल्यू 12 आहे ती 12 व्हॅल्यू तिथे टाकून घ्या बघा 3 गुणिले 12 अधिक 2 ची व्हॅल्यू किती आहे बघा सॉरी q ची व्हॅल्यू किती 26 आहे ते 26 टाका इकडं हा
अधिक किती आहे बघा, आता इकडे सेपरेट हे 81. ठीक आहे बघा. चला, ह्या वर्गमुळाच्या आतमध्ये 81 नाही. ठीक आहे बघा, सेपरेट आहे. बरं, आता पुढे काय निघेल बघा, इथं वर्गमुळामध्ये बघा काय निघेल, 2 गुणिले 12 त्रिक 36 आहे, बरोबर आहे का. 36 म्हणजे कितीचा वर्ग आला बघा, 6चा वर्ग आला. मग 6 इथं 6 लिहून टाका मग डायरेक्ट. वर्गमूळ आपलं हे निघून गेलं. ठीक आहे बघा, 6 आलं. चला, त्याला ब्रॅकेट द्या. अधिक 26 दुनी किती आलं इकडे 52. इकडे अधिक 81 कितीचा वर्ग आहे तर बाबा 9चा वर्ग. 9 लिहिला आपण. ठीक आहे. चला, आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बस 6 दुनी किती आलं 12. 12 अधिक 52. ठीक आहे बघा, 12 अधिक 52 अधिक इकडे 9 येते. 12 आणि 52 किती येते बघा, 50, 60 आणि 64 आणि इकडे अधिक 9. 64 कितीचा वर्ग आहे बाबा, तर 8 8 64, 8चा वर्ग आहे. 8 अधिक 9 बरोबर किती येते तर 17 येते. 17 म्हणजेच काय येते बघा, आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर बघा, आता 50च्या 50 प्रश्न झालेत आपले. ठीक आहे. तर बघा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंगचं, तर त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली किती आहे, 499 रुपये. कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी पण बॅच अवेलेबल आहे, त्याची फी 999 रुपये आहे. कंबाईनची पण बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीची पण बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.